सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु। नमस्कार. श्री गजानन जय गजानन. संतांच्या दारी कशाची न वाण संतांच्या दारी कशाची न वाण परिभावी जाण मागायाची परिभावी जाण मागायाची. श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्यातर्फे 20 फेब्रुवारी गजानन महाराज प्रगट दिनापूर्वी 21 दिवस 21 संतांची माहिती आपण जाणकारांकडून जाणून घेणार आहोत. ज्ञानराज रूप पाहून या डोळा भक्तिभाव भोळा ठेवून या. संतांमध्ये श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली विश्वाची साऊली भक्ता लागी. ज्ञानेश्वरी ग्रंथ जवळी ठेवावा नित्य आठवावा एक श्लोक. ज्ञानेश्वर माऊलींचे ग्रंथसंपदा भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव 65 असे अनेक आहेत. संत ज्ञानेश्वरांचे पसायदान म्हणजे सर्व जगाच्या कल्याणासाठी केलेली विश्वप्रार्थना. आज या संत ज्ञानेश्वर माऊलींवर विवेचन करण्यासाठी आपल्या या शृंखलेचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर विकास बाहेकर. त्यांची ओळख मी आता करून देते. डॉक्टर विकास आत्माराम बाहेकर. त्यांचा जन्म 1964 साली झाला. ते MBBS DOMS आहेत. MA त्यांनी मराठी आणि इतिहास तत्त्वज्ञान या विषयात केलेले आहे. PhD त्यांनी मराठीमध्ये केलेली आहे. बुलढाणा येथे 32 वर्षापासून नेत्ररोग तज्ज्ञ आणि फॅको सर्जन म्हणून यशस्वीपणे ते कार्यरत आहेत. ते सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय HSVC बुलढाणा
येथे 1992 ते 2022पर्यंत MLT म्हणजेच मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी या विषयाचे अध्यापन करत आहेत. मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीचे विषय तज्ज्ञ म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यास समितीचे ते सदस्य आहेत. 22 वर्षांपासून खेड्यापाड्यामधून वारकरी सांप्रदायिक कीर्तन सेवा करत अंधश्रद्धा, बुवाबाजी यांच्या विरोधात प्रचार तसेच शिक्षण, आरोग्य आणि अध्यात्म यातील सकारात्मक पैलूंचा प्रसारही ते करत आहेत. 2013 सालापासून जीवन दर्शन व्यासपीठातर्फे ग्रंथराज ज्ञानेश्वरींवर दर गुरुवारी चिंतन वर्गातून विश्लेषण ते करतात. गेल्या 22 वर्षापासून शाळा कॉलेजेसमध्ये महापुरुषांची चरित्र, संत साहित्य आणि पसायदान यांच्यावरील व्याख्याने तसेच स्नेहसंमेलन, NSS आणि साहित्य संमेलन यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रबोधनही ते करतात. 2001 पासून वारकरी सांप्रदाय कीर्तनाची त्यांनी सुरुवात केली. आत्तापर्यंत किमान 1200च्या वर कीर्तन सेवा त्यांच्या हातून घडली आहे. प्राचीन भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि संत साहित्य यांच्यावरील कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून अध्यात्माचा प्रसार आणि प्रचार ते करत आहेत. श्री संत सेवा संघाच्या माध्यमातून दरवर्षी पुण्यभूमी भारत दर्शन दिंडीमध्ये 2013 सालापासून ते नियमितपणे सहभागी होतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचा आणि त्यांच्या विचारधारेचा साधनेचा प्रचार आणि प्रसार तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या शालेय कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर परीक्षांचे नियमितपणे ते आयोजन करत आलेले आहेत. त्यांचे ग्रंथ पुढीलप्रमाणे: संत तुकारामांचे मनोपनिषद, ग्रामगीता आणि श्रमप्रतिष्ठा, मना पाहिजे अंकुश. तर असे हे संत साहित्याचे गाडे अभ्यासक डॉक्टर विकास बाहेकर यांना संत साहित्य ज्ञानेश्वरां माऊलींवरील विवेचन सुरू करण्याची विनंती मी करत आहे. धन्यवाद. या महाराष्ट्राचं कुलदैवत भगवान पांडुरंग, त्या पांडुरंगाची प्राप्ती ज्या ज्या संतांच्या मार्गदर्शनामध्ये होते त्या समस्त संतांना श्री संत सेवा संघ याचे संस्थापक आमचे पूजनीय गुरुजी आणि माझे समस्त गुरुबंधू यांना सर्वप्रथम मनापासून वंदन करतो. ठाणे येथील श्री गजानन महाराज उपासना केंद्र यांच्या वतीनं गेल्या 4 वर्षापासून श्री गजानन विजय या ग्रंथाच्या निरूपणाच्या निमित्तानं मी 3 अध्यायावर आतापर्यंत बोललो आणि यावेळी खरोखर भाग्याचा परमोत्कर्ष बिंदू की यावर्षी संत साहित्यावर बोलायचं, संत चरित्रावर बोलायचं आणि त्यामध्ये माझ्या भाग्याला मला या संप्रदायाचा पाया असलेला माऊलींच्या चरित्राचा भाग माझ्या वाट्याला आला. त्याचबरोबर कळस असलेले जगद्गुरू तुकाराम महाराज हे सुद्धा मला नंतरच्या एका एपिसोडमध्ये मला बोलायचं आहे. असो, हे भाग्य जे हे ज्यांच्यामुळं लाभलं ती कृपा असते आणि म्हणून इथपर्यंत पोहोचण्यामध्ये गुरुनी तर खरोखर कृपा आणि त्यांच्या ज्ञानाचा वरदहस्त माझ्या डोक्यावर ठेवला. परंतु वेळोवेळी ज्या ज्या सांप्रदायिक शक्तींनी मला सांभाळलं त्या सर्वांना परत एकदा मी या ठिकाणी वंदन करतो आणि माझ्या आजच्या विषयाला सुरुवात करतो. सुरुवातीलाच मी ठाणेच्या उपासना केंद्राच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. कारण माऊलींवर बोलायचं म्हणजे आपली जिव्हा जी आहे ना ती पवित्र होते आणि पावित्र्य खरोखर आपल्या जिव्हेतून या समाजामध्ये ज्यावेळी जाईल त्यावेळी समाजामध्ये
निश्चितपणे माऊलीच्या रूपानं त्यांना अभिप्रेत असलेली संतांची मांदियाळी निर्माण होता होता, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी निर्माण होता होता ती सात्विकता सर्वत्र पोहोचेल अशा प्रकारचा एक आत्मविश्वास या निमित्तानं मलाही आहे. आणि तुम्ही जे खऱ्या अर्थानं साधूजन आहात की अशा प्रकारची संधी सातत्यानं आम्हाला देता, तर त्यांना सुद्धा मी या ठिकाणी परत वंदन करतो आणि सुरुवात करतो. माऊली ज्ञानेश्वर हे ऍक्च्युली एक व्यक्ती म्हणून आपण जर पाहिलं तर अनेक पैलू तुमच्या माझ्यासारखे सामान्याचे सापडतात की ज्याच्यामध्ये जन्म झाल्यानंतर आपल्या लेकराला काहीच येत नाही, परंतु तया सिद्ध प्रज्ञेचे नी लाभे मनची सारस्वत दुभे बग सकल शास्त्रे स्वयंबे स्त्रवती मुखे. म्हणजे माऊली हा व्यक्ती म्हणून पाहताना बऱ्याच वेळा गोंधळ होतो हा अभ्यासकांचा, परंतु त्यांचं अलौकिकत्व जे आहे ते वारंवार संत साहित्यामध्ये वारंवार प्रत्येक ठिकाणी प्रगट केलेलं आहे संतांनी. आणि ते करत असताना त्यांनी माऊलीची उपमा दिली, त्याचबरोबर अवतार पांडुरंगे नाव ठेवला ज्ञाना. म्हणजे साक्षात हा पांडुरंग जो आहे तो ज्ञानेश्वराच्या स्वरूपामध्ये आला अशा प्रकारची एक संकल्पना जी आहे ती संतांनी जी मांडलेली आहे ती खरोखर संत साहित्याचा अभ्यास केल्यानंतर खरी आहे पडतं. कोणत्याही गोष्टीकडे गणिताच्या भाषेनं पाहताना विद्वानांचा गोंधळ होतो आणि मग हे खरोखर ज्ञानेश्वरांनी लिहिलंय की कुठला ज्ञानेश वेगळा आहे अशा प्रकारचा गोंधळ होतो. म्हणून ज्ञानेश्वर हा व्यक्ती म्हणून पाहत असताना आमचा जो गोंधळ होतो तो आपल्याला या चरित्रातून बऱ्याच ठिकाणी दूर करायला भेटेल असं मला विश्वास वाटतो. चरित्र पाहत असताना आपण सुरुवातच कधी कधी विठ्ठल म्हणतो ज्ञानेश्वरांपासून करतो, पण तसं नाही. प्रभू रामचंद्राचं चरित्र पाहायचं असेल तर हरिश्चंद्र समजून घ्यावा लागतो. हरिश्चंद्र, रघु, त्यांचे पूर्वज जे येतं स्वतः दशरथ महाराज, हे सर्व आपण ज्यावेळेस पूर्वज पाहतो त्यावेळेस त्या पूर्वजांची कर्तबगारी जी असते त्या कर्तबगारीचा आलेख पुढे येता येता तशा ठिकाणी तशा वंशामध्ये अशा प्रकारचं दिव्यत्व प्रगटत असतं. म्हणून रामापासून सुरुवात होत नाही, हरिश्चंद्रापासून स्वप्नातल्या वचनाला लागणारा सत्यवचनी मग ते रामात येतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र पाहत असताना काही विशिष्ट साधन ग्रंथांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्याच्यामध्ये आपल्याला एक उपकार आहेत नामदेव महाराजांची. नामदेव महाराजांची आदी, नामदेव महाराजांची तीर्थावळी आणि नामदेव महाराजांची समाधी, हे अभंग जे येतं ते खरोखर मानवतेला उपकृत करणारे आहेत. कारण त्या अभंगांमध्ये समकालीन असलेल्या सातत्यानं सावलीसारख्या बरोबर असलेल्या नामदेव महाराजांनी तुमच्या माझ्यासाठी ते चित्रण करून ठेवलेले, शब्दबद्ध करून ठेवलेले त्यावेळेस ती प्रत्येक प्रतिमा, प्रत्येक घटना, आणि त्यामुळं मानवतेवर खऱ्या अर्थानं उपकार झालेत की काय प्रकार आहे. म्हणून आधीचे अभंग जे येतं ते समकालीन असलेल्या काव्य रचण्याच्या दृष्टिकोनातून श्रेष्ठ असलेल्या कवी म्हणून नामदेवाचे, भक्त म्हणून श्रेष्ठ असलेल्या भक्तश्रेष्ठ नामदेवांचे. कारण ज्ञानेश्वर महाराजांचे शिष्य विसोबा चाटी खेचर आणि त्यांचे शिष्य नामदेवराय, म्हणजे तसा ज्ञानाच्या दृष्टिकोनातून नातू नामदेव, म्हणजे नातवानं लिहिलेलं आजोबाचं चरित्र आहे ते. म्हणून आपल्याला आदी, तीर्थावळी आणि समाधीमध्ये ज्ञानेश्वर महाराज परिपूर्ण समजतात. तसंही संतांच्या चरित्राचा अभ्यास करत असताना जसं गजानन महाराज म्हणतात की मी गेलो ऐसे मानू नका, तशा पद्धतीनं प्रत्येक संत जर समजून घ्यायचा असेल तर त्यांचं लिखाण जे साहित्य दृष्टिकोनातून ग्रंथ त्यामध्ये ते स्वतः बसलेले आहेत. हा एक विश्वास दृढ मनातमध्ये जर घेऊन आपण अभ्यास केला तर त्या संताचं प्रतिबिंब तुम्हाला प्रत्येक अभंगामध्ये, प्रत्येक ओळीमध्ये, प्रत्येक श्लोकामध्ये सापडतं. दासबोधामध्ये समर्थ बसलेले आहेतच, अभंगगाथेमध्ये जगद्गुरु तुकाराम पदोपदी तुम्हाला भेटतात. त्याच पद्धतीनं ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा माऊली ज्ञानेश्वर तुम्हाला सातत्यानं भेटतात. आणि ते भेटत असताना तुमचं माझं बोट धरून मानवतेच्या मार्गावर तुम्हाला कसं अग्रेसर करता येईल याचा सातत्यानं निर्देश करत असतात. हे उपकार जे येतं हे महाराष्ट्राच्या मातीवर या संतांचे आहेत. जगाच्या पाठीवर कुठे जरी गेले तरी इतकी पवित्र माती की ज्याच्यामध्ये कुठेही जा संत साहित्याचा, संतांचा सहवास लाभलेले लोक आणि संत साहित्यामध्ये मशगूल असलेली एक समाज असा घडलेला आहे. त्याचबरोबर त्या सर्वांना एक वेगळ्या प्रकारचं तेजाचं, धैर्याचं आणि शौर्याचं कुंदन असलेला तुमचा माझा राजा छत्रपती शिवराय, याच्या शौर्याचं कुंदन सुद्धा त्याला लाभलेलं आहे.
म्हणजे या एका भूमीमध्ये छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा रंग सुद्धा भगवा आणि समर्थ रामदासांच्या किंवा माझ्या वारकरी संप्रदायाची पताका सुद्धा भगवी, ही या महाराष्ट्राच्या मातीची किमया आहे. आणि या किमयेकडे कटेवर कर देऊन अतिशय स्मित हास्यानं, कधी कधी गंमत वाटते आपल्या लेकराकडे पाहताना, तशा पद्धतीनं कर्तबगार लेकराकडं कर कटेवर ठेवून योग्य 28 पानाला भगवंत पाहला, म्हणजे ही सगळी किमया लक्षात येते. आणि म्हणून संत ज्ञानेश्वर जे आहेत हे या परंपरेचे ऊर्ध्वयी आहे आणि ज्ञानदेव रचिला पाया, याचा अर्थ आपल्याला आज निश्चितपणे या दृष्टिकोनातून समजून घ्यायचा आहे. आधीमध्ये अनेक गोष्टी मांडलेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं प्रभू रामचंद्राचं चरित्र समजून घेत असताना आपल्याला हरिश्चंद्रापासूनचे काही गुणधर्म पाहावं लागतात, तशा प्रकारचे काही गुणधर्म आपल्याला पाहणं आवश्यक आहे. त्र्यंबक पंत नावाचे विठ्ठलपंतांचे आजोबा म्हणजे ज्ञानेश्वरांचे पंजोबा, हे देवगिरीच्या राजाकडे खऱ्या अर्थानं शौर्य आणि लेखणी म्हणजे ज्ञान या दोन्हीने परिपूर्ण असलेले एक सेनापतीच होते. सेनापती म्हटल्यापेक्षा त्यांची ती एक जहागिरी तिकडची होती आपेगावची. परंतु ऐन युद्धामध्ये मुलगा मारल्या गेल्यामुळे त्यांना जे वैराग्य निर्माण झालं, त्याच्यामुळे त्यांनी ते सर्व सोडून दिलं आणि ते आपल्या गावी गेले आणि ते ज्ञान साधनेमध्ये बुडले. कारण मूळचा पिंड तो आहे. आणि त्या व्यक्तीच्या ज्ञान साधनेची परिपूर्ण होत असताना स्वयं विश्वगुरु गोरक्षनाथांनी त्यांना भेट दिली. आता सुरुवात कुठे झाली? विश्वगुरु गोरक्षनाथांनी त्यांना अनुग्रह दिला आणि त्या अनुग्रहामध्ये परिपूर्ण कृतकृत्य आणि कृतार्थ होऊन विठ्ठल त्र्यंबक पंतांनी देह ठेवला. त्यांचे चिरंजीव म्हणजे गोविंद पंत आणि त्यांची पत्नी निराई. निराईचं माहेर जे येते पैठणचं, देवकुळे कुटुंबातलं. यांना सुद्धा घरामध्ये तशा प्रकारचा हा ज्ञानाचा वारसा होता, कर्तबगारीचा वारसा होता. म्हणून त्या देवगिरीच्या राजांनी परत म्हणजे रामदेवरायांनी परत त्यांना त्या सर्व प्रकारच्या ज्या काही त्या पदव्या असतात त्या बहाल केल्या, ती जहागिरी बहाल केली आणि यांनी पुन्हा तसं कर्तृत्व गाजवण्याचा प्रयत्न केला. पण तुम्हाला लक्षात येईल की या कुटुंबामध्ये मुळामध्ये विरक्ती आहे. आणि मग ते सुद्धा यथायोग्य काळानंतर स्वतःचं काम पाहत असता असता त्या आपेगावामध्ये संसारामध्ये निराई आणि त्र्यंबक पंतांना गोविंद पंतांना कोणताही पुत्र वगैरे जेव्हा होत नाही, तेव्हा त्यांनी गायत्री मंत्राचं पुरुषचरण सुरू केलं. 12 वर्ष 12 वर्ष पुरुषचरण चालले. 12 वर्षावर लक्ष ठेवतील, कारण 12 वर्ष सातत्याने आपल्याला पाठपुरावा करावा लागला आहे. कारण आपल्या शास्त्रामध्ये 12 वर्षाला तप म्हणतात. तप म्हणजे साधना आहे. हे पुरस्चरण चालू असताना एक दिवस गोरक्षनाथाचे शिष्य गहिनीनाथ आपेगावाला पोहोचले. त्यावेळेस हे नदीमध्ये त्या कमरे इतक्या पाण्यामध्ये भगवंताला अर्घ देत त्यांचं ते पुरस्चरण सुरू होतं. घरी निराईबाईंना ते भेटले गहिनीनाथ आणि त्यांनी सांगितलं की काय तुमच्या घरामध्ये काहीतरी दिसतं म्हणे मला. हो म्हणे, 12 वर्षापासून असं असं चालू येतं, पण आमच्या घरामध्ये काही पाळणा हलत नाही. ठीक आहे. त्यांनी प्रसाद दिला आणि ते निघून गेले. मी 1 वर्षानंतर येईल म्हटले. आणि हा प्रसाद दिल्यानंतर तिकडून गोविंद पंत परत आल्यानंतर त्यांचा आणि निराईचा संवाद झाला. त्यांनी सांगितलं की गहिनीनाथ येऊन गेले. मग ते मला बोलवायला पाहिजे होतं. ठीक आहे म्हणजे ते वर्षांत परत येणार आहे. कालांतराने खरोखर त्यांच्या घरामध्ये पाळणा हल्ला. गोविंद पंतांनी त्यांच्या श्रद्धेनुसार त्याचं नाव काय ठेवलं माहितीये का? वेद मातरम. म्हणजे वेदाची निर्मिती जी गायत्री आहे, किती शक्ती आहे तिच्यापासून मला प्राप्त झाला म्हणून वेदाची माता असलेला वेद मातरम. मग गहिनीनाथ आले. मग त्यावेळेस गोविंद पंतही घरात होते, ते बाळही होतं आणि निराई होत्या. याचं नाव काय ठेवलं म्हणे? वेद मातरम. गहिनीनाथ क्रोधिष्ठ झाले. हा पांडुरंगाचा प्रसाद आहे, याला तू हे वेगळंच नाव ठेवलं आणि तिचं नाव बदललं, ते झाले विठ्ठलपंत. आता त्र्यंबक पंत गोविंद पंत यांच्या परिवारामध्ये जिथं खऱ्या अर्थानं वैराग्य आणि ज्ञान ह्या दोन्ही गोष्टी होत्या, तिथे विठ्ठलपंत जन्माला आले. नाव सुद्धा विठ्ठलपंत ठेवलं गेलं हे लक्षात ठेवा. इथून खरा या कहाणीला एक वेगळा आयाम प्राप्त होतो. विठ्ठलपंत मुळातच विरागी आणि आई वडिलांची परवानगी घेऊन ते देशाटनाला तीर्थाटनाला निघले. त्याच्या आधी त्यांनी सर्व प्रकारचं ज्ञान तिथे ग्रहण केलं होतं, कारण पैठण हे क्षेत्र त्यांच्या मामाचंही गाव आणि ते ज्ञानाची काशी होती. कारण पुढे ज्ञानेश्वराच्या चरित्रामध्ये आपल्याला गोष्टी येतात. पुढे गेले
फिरता 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 आळंदीला गेले. आळंदीला गेल्यानंतर तिथले कुलकर्णी जे होते सिद्धोपंत, कुलकर्णी म्हणजे तिथला कारभार पाहणारे, त्यांचं चांगलं जमील जुमला वगैरे अशा प्रकारची एक बडी हस्ती त्या गावातली होती. आणि त्या सिद्धेश्वराच्या मंदिराचे सुद्धा ते खऱ्या अर्थानं म्हणजे मुख्य असे त्या ठिकाणचे ते संस्थानिक होते. त्यांचा एक क्रम होता की आळंदी गावामध्ये सातत्यानं ज्या ज्यावेळी, कारण ते शिवाचं पीठ होतं प्राचीन, त्या ठिकाणी कोणी आलं तर त्या पांथस्थाला, त्या वाटसरूला, त्या संन्यासाला ते घरी जेवायला घेऊन जायचे. आणि त्यांना बरोबर विठ्ठलपंत सापडले आणि त्यांनी घरी नेलं. घरी नेल्यानंतर त्या दिवशी जेवण वगैरे झाल्यानंतर त्यांना म्हणजे सिद्धोपंतांना दृष्टांत झाला पंढरीच्या पांडुरंगाचा की हा तुझ्या घरी आलेला जो आहे की नाही, याला तू सालंकृत तुझी मुलगी दे, रुक्मिणी. त्यांना सकाळी त्याजवळ सांगितलं की असं असं झालं आणि तुम्ही माझ्या कन्येचा स्वीकार करा. विठ्ठलपंत म्हणतात, दृष्टांत कोणाला, स्वप्न कोणाला, तुम्हाला. त्याच्यावर मी कशाला विश्वास ठेवू. त्या दिवशी विठ्ठलपंत झोपले असताना त्यांना सुद्धा भगवंतांनी सांगितलं की जे सिद्धोपंतांनी सांगितलं ते खरं आहे. मग त्याला पटलं. त्यांनी विवाह केला. तो विवाह झाल्यानंतर सासू सासऱ्याची आणि पत्नीची परवानगी घेऊन ते पहिले दक्षिणेकडे शैल वगैरे त्यांचं जे राहिलं होतं ते दर्शन सगळं घेऊन ते परत आले. आणि मग नंतर तिथून सर्व परिवार जो आहे तो आपेगावला गेला. गोविंदपंतांना निराईला भेटले, तिथं थांबले. कालांतरानं गोविंदपंत निराईचं निधन झालं आणि त्यानंतर मग ते तिथे तो जो कारभार पाहत असताना मुळात विरक्त असलेला विठ्ठलपंत त्याच्या त्या विरक्तीमध्ये आणखीन वाढ झाल्यामुळे, कारण आतून संतोष आहे पण विरक्ती आहे, त्याच्यामुळे सगळा कारभार लयास गेला. आणि आपला जावाई बुडतो हे पाहून सिद्धोपंत त्यांना घेऊन परत आळंदीला आले. आता आळंदीला आल्यानंतर याची विरक्ती आणखीन वाढली आणि त्या मुळात मनामध्ये असलेली ती विरक्ती वाढता वाढता मला तू संन्यास घेऊ दे असं बायको पुढे त्याने हट्ट धरला. रुक्मिणी पुढे दररोज जाता येता शेवटी वैतागून एक दिवस तिने म्हटलं, हा जा. हे निघले, हे गेले. त्यानंतर श्रीपाद स्वामी आले. ते आपल्याला सर्व माहिती आहे. त्या अश्वस्थ वृक्षाच्या भोवती, म्हणजे जो याला सोन्याचा पिंपळ म्हणतो आपण, त्याच्या भोवती ती प्रदक्षिणा करत असताना श्रीपाद स्वामींना तिनं दर्शन केल्यानंतर त्यांनी म्हटलं की सौभाग्यवती भव, तेव्हा ती हसली वगैरे, हे सगळं आपल्याला माहित आहे. इथून त्यांनी परत जाऊन त्या चैतन्य स्वामीला परत आणलं आणि संसारात टाकलं. इथपर्यंतचा क्रम जो आहे की नाही हा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. इथे आता संसारात आल्यानंतर बघा की विटंबना कशी सुरू होते. संन्यासी असलेला व्यक्ती परत संन्यास सोडून गृहस्थाश्रमात आला हे जाणल्यानंतर 12 वर्ष तब्बल आळंदीच्या ब्रह्मवृंदाने त्यांना त्रास दिला. पहिले 12 वर्ष होते गोविंदपंत निराईचे आणि हे दुसरे 12 वर्ष. ह्या 12 वर्षाच्या काळामध्ये त्यांच्या घरामध्ये पाळणा हल्ला नाही. आणि तो पाळणा जो हल्ला नाही तो पाळणा हरायला सुरुवात झाली 12 वर्षानंतर. 12 वर्षानंतर तो पाळणा हरायला त्यांच्या घरामध्ये सुरुवात झाली. त्याचं एक वैशिष्ट्य लक्षात ठेवणं आवश्यक आपल्याला. या लोकांचे जन्म जे झाले, हे जन्म जे येतं त्याची खऱ्या अर्थानं आपल्याला तारीख किंवा त्याचं आपल्याला खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य समजून घेणं आवश्यक आहे. हे वैशिष्ट्य असं आहे आणि वैशिष्ट्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला जाणलं पाहिजे. बघा, कौशल्याच्या पोटी रामाचा जन्म झाला. उत्तर प्रदेशामध्ये आज अयोध्या आहे. इकडे गोकुळामध्ये म्हणजे जसं मथुरेमध्ये देवकीच्या पोटी कृष्णाचा जन्म झाला. म्हणजे इकडे एका मातेच्या पोटी एका देवतेचा जन्म झाला, तिथे एका मातेच्या पोटी एका देवतेचा किंवा एका भगवंताच्या अवताराचा जन्म झाला. पण महाराष्ट्राच्या भूमीचं एक वैशिष्ट्य लक्षात घ्या. इथे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांच्या पोटी 4 देव आलेत. शिवाचा अवतार निवृत्तीनाथ, विष्णूचा अवतार ज्ञानेश्वर महाराज, ब्रह्माचा अवतार सोपानदेव आणि या सर्वांची आदिमाया जी आहे ती जगज्जयनी, जगज्जननी म्हणतात तिला, ती आद्यत्रय जननी, ती साक्षात चित्कला आदिशक्ती मुक्ताबाईच्या नावानं एका आईच्या पोटी जन्माला. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जसं छत्रपती शिवराय मी सांगितलं सुरुवातीला अनेक संतांची मांदियाळी, तशी एका मातेच्या उदरातून 4 भगवंताचा जन्म जो आहे ही साधी गोष्ट नाही. महाराष्ट्रानं ज्या गोष्टीचा अभिमान बाळगाव खऱ्या अर्थाने या मातीचा ती एक गोष्ट आहे.
निवृत्तीचा जन्म सोमवारचा, गोरज मुहूर्त, शालिवाहन शके 1195, माघ वद्य प्रतिपदा. ज्ञानेश्वर महाराज मध्यरात्री तो शालिवाहन शक 1897 म्हणजे 2 वर्षानंतर श्रावण वद्य अष्टमी गुरुवार म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या जन्माची अष्टमी आणि ज्ञानेश्वर महाराज अष्टमी एकच आहे, लक्षात घ्या. सोपानदेव रविवारचे, त्यांचा शके 1199चा जन्म कार्तिक शुद्ध पौर्णिमा. कार्तिक शुद्ध पौर्णिमा म्हणजे आपण त्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतो. मुक्ताबाई ह्या शुक्रवारचा जन्म आहे. त्यांचा जन्म जो आहे तो शालिवाहन शक 1201चा आणि ती अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे या दिवशी आपण घट बसवतो. दर 2 वर्षाच्या फरकानं हे भगवंत पृथ्वी तलावर आले. हे भगवंत पृथ्वी तलावर जे आले तोपर्यंत त्यांच्या आई वडिलांना जो समाजाचा त्रास झाला होता त्या 12 वर्षाच्या काळामध्ये तो त्यांनी मुकाट सहन केला. हे 4 जण जे येतं यांचा जन्म झाला. हे जन्म होत असताना कोणी आपेगाव म्हणतं, कोणी आळंदी म्हणतं, आपण त्या खोलात जायची गरज नाही. पण भगवंत आले, जसं मथुरीत आले आणि गोकुळात गेले, तिथून द्वारकेत गेले, सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यामुळे कधी कधी स्थान महात्मे जे की नाही, ह्या ब्रह्मांडावर ज्याची सत्ता आहे तो इथं जन्माला आला काय ते जन्माला जास्त आपण खोलात जायची गरज नसते. पण समाजाने तोपर्यंत 12 वर्षाचा त्रास दिला तोपर्यंत सिद्धोपंतांच्या वैयक्तिक गावाच्या जवळ असलेल्या जमिनीमध्ये राहत त्याला सिद्धपेठ म्हणतात, तिथं ते राहत होते. मग हे मुलं लहानपणापासून मोठे होत असताना जसं बापानं वारशामध्ये काय द्यावं, आता विरक्ती ही त्या आपेगावच्या पूर्ण परिवारामध्ये, ते कुलकर्णी पण ते जावळे कुलकर्णी, जावळे म्हणतात त्यांना, त्या कुलकर्णीच्या घरामध्ये विरक्ती होती पण तिथं ज्ञान होतं. मग बापानं लेकरांना वारशामध्ये काय द्यावं तर ज्ञानेश्वरीमध्ये सातत्यानं आपल्याला दिसणाऱ्या ज्या कृषीविषयक प्रतिमा आहेत ना त्याचं एक प्रतिबिंब त्या ठिकाणी आहे की सिद्धोपंताच्या शेतामध्ये, सिद्धबेटामध्ये सिद्धोपंताच्या घरची सर्व ग्रंथसंपदा, स्वतःच्या जीवनाचा अनुभव हा माझ्यानंतर माझ्या मुलांना वारशामध्ये मी काय द्यावं म्हणून विठ्ठलपंतांनी निवृत्तीरायापासून सर्वांना ज्ञानाचं अमृत त्या ठिकाणी निश्चितपणे पाजलं असलं पाहिजे. जरी हे सर्व देव होते तरी आपण म्हणतो संस्कार कुठे घडतात, तर या सिद्धप्रज्ञेची लाभे मनाची सारस्वत दुबे ही सिद्धप्रज्ञा मान्य आहे. पण तरी संस्कार जे ते निश्चित झालेत आणि ते संस्कार जे ते निश्चित होणं आवश्यक असतात. या दृष्टिकोनातून ते सिद्धपेठ जे की नाही ते आपल्यासाठी खऱ्या अर्थानं ज्ञानाची पंढरी आहे. ते खरं पहिलं विद्यापीठ आहे जिथं विठ्ठलपंतांनी या 4 अजान अश्राप अशा बालकांना जे साक्षात भगवंताचं स्वरूप आहे त्यांना ज्ञानामृत पाजलं, कारण तोच एक वारसा त्या परंपरेने त्या घरामध्ये होता. मग आता यांचं वय वाढत गेलं तोपर्यंत हे सर्वजण इकडे तिकडे फिरत होते. इकडे जा तिकडे जा कुठेही जा. जाताना बाजूला एक केंदूर म्हणून गाव तिथे जायचे. कोंडाणा म्हणून किल्ला जो आहे आपला तिथं वरती कोंडूनपूर म्हणून गाव आहे तिथे जायचे. त्र्यंबकेश्वरला जायचे. कारण काय गावामध्ये कोणी विचारत नाही, त्यांनी वाळीत टाकलेलं. आपल्यामुळे आपल्या सासऱ्याचा अपमान होतो. संन्यासाची मुलं म्हणून यांना घेणवलं जातं. यांच्या बालमनावर त्याचा परिणाम म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी या 4 भावंडांना घेऊन फिरायचे. मग असे फिरता 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 एक दिवस त्र्यंबकेश्वरला जे ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना तो आपल्याला कसा माहिती ती तो वाघ मागे लागला आणि तो बाकी सगळे शहरावर पळाले आणि ते पळता पळता गैनीनाथाच्या गुंफेमध्ये निवृत्तीनाथ गेले. मग तो वाघ मागे कुठे पाहताना तिथं साक्षात गैनीनाथ त्याच्यामध्ये आले त्या स्वरूपामध्ये. आणि मीच तुला इथं आणलं का तर मला तुला हा अनुग्रह द्यायचा आहे. आणि मग त्यांनी तिथे त्यांना ती शांकरी किंवा शांभवी विद्या आहे ती शिकवली. तोपर्यंत हे आई वडिलांनी 3 भावंड, आपला बंधू सापडत नाही, त्या वाघानं कदाचित त्याला गिळंकृत केला असेल या अतिशय दुःखानं कुशावर्त तीर्थावर बसले होते. आणि मग तिकडे थोड्या वेळामध्ये हा अनुग्रह आणि हे ज्ञान घेऊन तो शक्तिपात नावाचा प्रकार असतो बरं का. आपल्यासारखे 3 आणि 4 आणि 5 वर्ष डिग्रीचा कार्यक्रम नाही. शक्तिपात स्पर्श केला ज्ञान जाते. हा आला त्या ज्ञानेश्वरांनी ओळखलं की दादाचा चेहरा थोडासा वेगळा दिसतो. आणि मग त्यांनी काय झालं म्हणून विचारलं. त्यांनी सांगितलं सर्व. आणि मला जी शांकरी विद्या, मला जी शांभवी विद्या त्यांनी सांगितली मी आत्ताच तुमच्या सर्वांमध्ये ती संक्रमित करतो आणि त्या कुशावार्ता क्षेत्रावर त्र्यंबकेश्वरच्या
निवृत्तीनाथांनी गहिनीनाथांनी दिलेली शांभवी शांकरी विद्या जी आहे ती अनुक्रमे ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांना संक्रमित केली. म्हणजे आता चारही भाऊ जे आहेत ना ते खऱ्या अर्थानं आदिनाथ गुरु सकल सिद्धांतापासून तर मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ आणि तिथून निवृत्तीनाथ आणि तिथून ज्ञानेश्वर अशा योग परंपरेचे नुसते पाईकनी झाले, ज्ञाते झाले, ज्ञानी झाले, साधक झाले, योगी झाले. ही अलौकिक गोष्ट जरी असली तरी व्यवहार नावाचा प्रकार जो असतो तिथली ही जी अडचण आहे ही हे विठ्ठलपंत जाणून होते. आणि मग त्यांनी एक दिवस गावामध्ये ब्रह्मसभेमध्ये तो प्रश्न केला, जो महत्वाचा प्रश्न आहे की या ब्रह्मसभेमध्ये त्यांनी पाहिलं की 12 वर्षापासून मी भोगलो, आता माझे मुलं मुंज करण्यायोग्य झाले, यांना ज्ञानाची खऱ्या अर्थाने दीक्षा झाली पाहिजे, व्यावहारिक ज्ञानाची. त्या दृष्टिकोनातून यांना तो अधिकार मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी ब्रह्मसभा बोलवली. आणि तिथला आधीमधला अतिशय महत्वाचा अभंगाचा प्रश्नाचा भाग जो आहे तो महत्वाचा आहे. ब्रह्मसभा बसली. आता ब्रह्मसभेमध्ये काय असतं म्हणजे ज्ञानाचा सगळ्यात पहिली गोष्ट अडचण अशी की ज्ञानाचा अहंकार माणसाला येतो. मग असे असंख्य अहंकारी ब्रह्मवृंद तिथे बसलेले आणि तिथे खऱ्या अर्थानं ज्ञानानं परिपूर्ण झालेला, परंतु परिस्थितीच्या आणि परिस्थिती अशी येण्याचं कारण असते कारण भोगल्याशिवाय ते व्यक्त केलं जात नाही. असं कदाचित या सृष्टीचं सूत्र जे आहे ते ज्ञानेश्वराधिक भावंडांना भोगायला लावण्याच्या दृष्टिकोनातून भगवंतांनी ती परिस्थिती निर्माण केली असं या दृष्टिकोनातून संन्यासाची मुलं म्हणून यांना मान्यता मिळावी या दृष्टिकोनातून मुंज व्हावी, ज्ञानाचा संस्कार व्हावा या दृष्टिकोनातून ब्रह्मवृंदापुढे हात जोडून आतापर्यंत भोगलेलं जे 12 वर्ष ते आणि मुंजयोग्य होणारे मुलं म्हणजे असं तब्बल 16-17 वर्षाचा हा त्रास ताप भोगल्यानंतर ते म्हणतात, प्रश्न फार सुंदर आहे आणि आधीमध्ये नामदेवांनी फार सुंदर पद्धतीने मांडले. जाती कुळा वेगळी पडियेली निराळी माझी वंशावळी प्रायश्चित्त. एका चरणामध्ये नामदेवरायानं सगळ्या गोष्टी व्यक्त केलेल्या आहेत की मला जातीकुळाबाहेर टाकलं, मला वेगळं केलं, निराळं केलं. ही माझी वंशावळी जी आहे ही मानवतेच्या साध्या साध्या संस्काराला दुरावलेली आहे, मला काहीतरी प्रायश्चित्त द्या. आता प्रायश्चित्त मागितल्यानंतर ब्रह्मवृंदांचं मी सुरुवातीला सांगितलं की अहंकारानं फुगलेले सगळं ब्रह्मवृंद आहे, त्यांनी एकदम प्रायश्चित्त काय दिलं, देहांत प्रायश्चित्त. आता मला असं वाटतंय की हा देहांत प्रायश्चित्त त्यांना देत असताना विठ्ठलपंताचा अभ्यास तितका निश्चित होता की देहांत प्रायश्चित्ताशिवाय होत नाही. म्हणजे ते मनाचे तयारी गेले होते, त्यांनी एका सेकंदात ते मान्य केलं आणि ते घरी आले. कदाचित मुलं त्यावेळेस तिथं नसतील, कदाचित मुलं तिथं नसतील. आणि मग एक दिवस हे पती पत्नी त्यांना दिलेली देहांत शिक्षा जी आहे ती भोगण्याकरता त्रिवेणी संगमावर तिकडे अलाहाबादला प्रयागराजला गेले. त्यांनी त्या देहाचं विसर्जन केलं. निवृत्ती ते जात असताना उठले होते, निवृत्तीजवळ त्यांनी सांभाळायचं सांगितलं होतं असं 1-2 ठिकाणी ग्रंथामध्ये नमूद आहे. आणि मग दुसरा प्रसंग आला म्हणजे ज्यांनी तुम्ही म्हणता त्या पद्धतीने काही कृत्य केलं होतं त्यांनी तुम्ही सांगितल्या पद्धतीने सजाई घेतली. मग आता निवृत्तीनाथ त्या ब्रह्मसभेसमोर म्हणतात तोही प्रश्न महत्वाचा आहे. निवृत्ती म्हणती आम्हा कवन गती, आम्हा म्हणजे आम्ही 4 भावंडांना सांगावे श्रीमंती विचारून. ज्या ग्रंथात विचारून तुम्ही आमच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त दिलं त्याच ग्रंथात विचारून त्या संन्यासाची मुलं म्हणून आम्हाला कोणती गती म्हणजे आम्ही काय करावं हे तुम्ही सांगा. श्रीमंते म्हणजे ब्रह्मवृंदांना आदरानं म्हणतात. या भावंडाचा हा आदराचा भाग जो सातत्यानं तुम्ही लक्ष ठेवत चला. कारण काय माहितीये का की आपल्यावर कोण कशा प्रकारचा अन्याय करतो आणि तो अन्याय केल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये आपण त्याचा जो पूर्वग्रह दूषित अशा प्रकारचं आपली वागणूक असते. पण जे संत स्वरूपाचे असतात, भगवंताचं स्वरूप असतात ते कधीही पूर्वग्रह दूषित नसतात, पूर्वग्रह रहित असतात. ज्यांच्या सांगण्यामुळे आमच्या वडिलांनी देहांत प्रायश्चित्त भोगलं त्यांना म्हणतात श्रीमंते आमची काय गती ते सांगा. ते म्हणतात सरळ सरळ की आता आमच्याजवळ तो सिलेबस संपला, आम्ही काही तुम्हाला गती देऊ शकत नाही, आमची बुद्धी सुद्धा संपली. हे पत्र घ्या आणि पत्र घेऊन तुम्ही प्रतिष्ठानपूर म्हणजे पैठणला जा आणि तिथून तुमचं शुद्धीपत्र आणा.
म्हणजे बघा, तुम्हाला यांच्या आई वडिलांना मारता येतं, पण कमीत कमी देहांत प्रायश्चित भोगल्यानंतर त्यांच्या निष्पाप अशा बालकांना मुक्त जर केलं असतं तर तुमचा न्याय कदाचित खरा ठरला असता. पण मानवतेच्या न्यायाकरता तुम्हाला अन्याय करणं आवश्यक आहे, कधी कधी परिस्थिती लक्षात आहे बरं का. कारण यांनी जर सरळ सरळ त्यांना मान्यता दिली असती तर ज्ञानेश्वराधिकाची मुंज झाली असती, ते द्विज झाले असते. म्हणून पहिले आपलं उपकार येतं आळंदीच्या बरोबर होऊन जायचे. मी हळूहळू तुम्हाला सांगतो. मग ते पत्र घेऊन ते निघले, घरी आले. घरी आल्यानंतरचा संवाद फार महत्वाचा आहे. आणि हा संवाद जो आहे ना, हा खऱ्या अर्थानं आपण अशा दृष्टिकोनातून लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मी तो अभंग तुम्हाला सांगणार आहे, आदिमधला जो अभंग येतो, हा संवाद लक्षात ठेवण्याच्याकरता आवश्यक आहे की आपल्या स्वतःचं स्वत्व प्रत्येक व्यक्तीला माहीत असतं आणि ते स्वत्व किती उंचीचं असतं. आणि तशा प्रकारच्या लोकांना ज्ञानाची, लोक म्हणतात नाही, तशा प्रकारच्या व्यक्तीला किंवा तशा प्रकारच्या तत्वाला मुंजीची किंवा ज्ञान प्राप्त करण्याची आवश्यकता असते का, हे सुद्धा आपण विचार केला पाहिजे. घरी आल्यानंतर भावंड बसले. या भावंडाला ते पत्रगित्र घेऊन गप्पा चालल्या त्यांच्या. अशा गप्पा इन द सेन्स त्यांचा चिंतनाचा विषय होता की आपल्याला आळंदी, म्हणजे आळंदीच्या लोकांनी पैठणला जायचं, त्याच्याबद्दल काय केलं पाहिजे. त्या चर्चेमध्ये निवृत्तीनाथ जे सांगतात ते फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज उत्तर त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांच्या अलौकिक असण्याचं आणि त्यांनी जी ग्रंथसंपदा मानवतेसाठी निर्माण केली त्यासाठी खऱ्या अर्थाने या दोन अभंगाचा माणसानं सातत्याने विचार केला पाहिजे. निवृत्तीनाथ म्हणतात भावंडांना की पत्र घेऊन जायला सांगितलं, आपलं तिथून अधिकार आणायचा आपला. पण खरोखर त्याची आवश्यकता काही सांगत असताना तो अभंग जो आहे आधीमधला, ते म्हणतात, नाही जाती कुळ वर्ण अधिकार, क्षेत्री वैश्य शूद्र द्विज नहो. आम्हाला जाती कुळ म्हणून किंवा वर्ण म्हणून काही अधिकार जरी नसला तर आम्ही क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्रही नाही, द्विजही नाही. म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनातून आम्ही सध्या कोणीही नाही. पण त्याच्या पलीकडे विचार केला म्हणतात, नव्हे देवगण यक्षना किन्नर ऋषी निशाचर तेही नाही. आम्ही मानव असताना आम्ही देवगण सुद्धा नाही सध्या, यक्ष नाही, किन्नरही नाही, ऋषी किंवा निशाचर तेही नाही. मग कोणी आम्ही? एकदम कधी कधी आपण म्हणतो ना, आपलं स्वतःचं स्वरूप माणसाला जाणत असतं. हा साक्षात शिवाचा अवतार. हा म्हणतो ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट, जुनाट म्हणजे सनातन, निजबोधे इष्ट स्वरूप माझे. माझं स्वरूप जे आहे की नाही, मला बाहेरचे काय सांगतील, निजबोध हे, आणि इष्ट म्हणजे योग्य माझं स्वरूप आहे. नवे आप तेज वायू व्योम मही, म्हणजे पंचतत्वाचा सुद्धा मी नाही. महतत्व तेही विराट नोहे. महतत्व काय सांगता तुम्ही आत्म्याचं, मी त्याच्याही पलीकडचं आहे. नव्हे मी सगुण, नव्हे मी निर्गुण. निवृत्तीनाथ म्हणतात, अनुभूती भजन होनी नव्हे. अनुभूती म्हणून कोणाला मी सापडणार नाही. नंतर निवृत्ती म्हणे, ऐके ज्ञानेश्वरा माझी परंपरा ऐशी आहे. पूर्ण शिवाची परंपरा जी आहे ती आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट, ही परंपरा निवृत्तीनाथ ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस लक्षात घेण्यासारखं आहे की कधी कधी आपल्या अंतर्यामी असलेलं आपलं स्वरूप जे आहे ते आपल्यालाही जाणवतं की आपण काही साधीने म्हणतो छोट्या छोट्या गोष्टीत. पण तुम्ही आम्हाला मान्यता देणार आहे, तुम्ही आम्हाला शुद्धी पद्धती देणार, तुम्ही कोण? अरे आम्ही ते अव्यक्ताच्या पलीकडचे, आम्ही विराट महातत्वाच्या पलीकडचे, आम्हाला तुम्ही काय देता? आम्हाला काहीच नको. आता लक्षात घ्या, हा अशा प्रकारचा विचार यांनी मांडला असता, बाकीच्या भावांनी जर सरळ सरळ मांडला असता तरी एक अडचण येत होती. म्हणजे ते त्यांच्या आदिनाथ गुरु सकल सिद्धांतापासून या गहिनीनाथ निवृत्तीनाथापर्यंत येऊन योगपंथामध्ये श्रेष्ठ झाले होते. नवनाथापेक्षा ते श्रेष्ठ होतेच, आणि त्यांनी वैयक्तिक साधना केली असेल ती मोठी झाली असते. महत्वाचं लक्षात घ्या. परंतु ज्ञानेश्वर महाराज हे विष्णूचं तत्व आहे. विष्णूचं तत्व हे संवर्धनाचं तत्व आहे. संवर्धन करत असताना चांगल्या झाडाची कुपाटी काढून, म्हणजे जे झाड पडायच्या मागे किंवा जे किडी लागलेले त्याला कुपाटी लावून त्याला फवारणी करावी लागते. हे विष्णू तत्वाला माहिती आहे, त्याला संवर्धन म्हणतात. आणि ते संवर्धन करण्याकरता तुम्हाला जगामध्ये चालणाऱ्या चालीरीती ज्या आहेत त्या तोडून चालत नाहीत. याची बाजू ब्रह्माने घेतली, म्हणजे सोपाना नाही घेतली, निवृत्तीची बाजू. पण ज्ञानेश्वरांनी फार सुंदर पद्धतीने याचं खंडन केलं. आणि ते खंडन ऐकण्यासारखं आहे. हा दुसरा अभंग हा महत्वाचा आहे. आणि हा ज्ञानेश्वराचं वैष्णव तत्व किंवा संवर्धन तत्व सांगतो, ते महत्वाचं आहे.
चरित्र बनत असताना कोण कसा वागला तो तसा का वागला हे समजणं आवश्यक आहे. कसा वागला आपल्याला दिसून पडतं, पण का वागला त्याच्या मागची मोड ऑफ ऍक्शनच्या मागं ती एक थॉट फॉर द ऍक्शन असतो, तो पाहायला पाहिजे. माऊली म्हणतात त्या ठिकाणी बाल ज्ञानेश्वर, माऊली कसं म्हणतात आपण त्याला, बाल ज्ञानेश्वर म्हणतात मोठ्या बंधूला. आणि इथे पहा, निवृत्ती म्हणे ऐके ज्ञानेश्वरा, इथे एकिरी आहे. माझी परंपरा ऐशी आहे, कारण तो लहान भाऊ आहे. नंतर ते गुरु झाले, कारण शांभवी विद्या दिली म्हणजे गुरु झालेच होते. माऊली म्हणतात विधिवेद विरुद्ध संपर्क संबंध नाही भेदाभेद स्वस्वरूपी. वेद विधी याच्या विरुद्धचा कोणत्याही प्रकारचा भेदाभेद आपल्या स्वस्वरूपीने आपल्याला मान्य आहे, परंतु अविधी आचरण परम दूषण वेदो नारायण बोलियेला. कारण आपण जर अशी परंपरा निर्माण करू तर कोणीही या मार्गाने जात जाईल. म्हणून आपल्याला अविधी म्हणजे विधीच्या पलीकडं म्हणजे निषेध असलेलं कोणत्या प्रकारचं आचरण न करता आपल्या स्वतःच्या कुटुंबावर, आपल्या स्वतःच्या जीवनावर, त्याचबरोबर एकंदर सामाजिक रूढीवर कोणत्या प्रकारचं दूषण घ्यायचं नाही, हे वेदोनारायण त्यात वेदांमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून स्वधर्म अधिकार जाती परतो वेद उचित ते शुद्ध ज्याचे तया. म्हणून प्रत्येकाचा स्वधर्माचा अधिकार जो आहे, कारण यांनी तो धर्मच सोडला होता. नव्हे क्षत्र वैश्य शूद्र द्विज आम्ही कोणीच नाही, पण हे म्हणतात नाही, आपल्या स्वधर्माचा अधिकार जाती परतो भेद जे आहे ना, ज्याचा त्याला ठेवला पाहिजे. कारण समाजाची रचना करत असताना 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीचे लोक ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस हे एक सिम्बॉयसिस अँड हार्मोनी ऑफ द सोसायटी ही मेंटेन राहते. हे सगळे लोक काम करतात. म्हणून स्वधर्म अधिकार जाती परतो भेद उचित ते शुद्ध ज्याचे तया. म्हणून या संती अवश्य आचरावे जना दाखवावे वर्तुनिया. जगाला दाखवलं पाहिजे. आपण कितीही अडचणीत असलो तरी आपलं स्वतःचं शास्त्रशुद्ध वर्तन, आपल्या स्वतःचं विधीसहित असलेलं वर्तन हे माणसानं सोडू नये, स्वत्व सोडू नये, आचरण सोडू नये. मला सांगा, तुम्ही हरिश्चंद्राच्या चरित्रामध्ये हीच गोष्ट सापडते. स्वप्नात दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता तो सगळ्या गोष्टी सोडून देतो. चरित्र वाचलं पाहिजे, तुम्ही लक्षात येईल. म्हणून संती अवश्य आचरावे जना दाखवावे वर्तुनिया. ज्ञानेश्वर महाराज पुढे ज्ञानेश्वरी ठिकाणी मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकांप्रती. हेच आहे. कुळीचा कुल धर्म अवश्य पाळावा सर्वथा न करावा अनाचार. हे शब्द समजलं पाहिजे. अनाचार काय आहे, व्यभिचार काय आहे, अत्याचार काय आहे, दुराचार काय. अनाचार म्हणजे आपण समाजाचा अन्याय करतो तो झाला अनाचार. दुराचार जो असतो तो वैयक्तिक दुर्गुणाचा पुतळा असतो का जण, तो वैयक्तिक दुराचार. अत्याचार जो असतो तो हिंसात्मक असतो. आणि व्यभिचार जो असतो तो समाजाच्या रूढीच्या व्यतिरिक्त अनैतिक कर्मामध्ये व्यभिचार होतो. शब्द लक्षात आले आपल्याला. अनाचार, व्यभिचार, दुराचार आणि अत्याचार शब्द आहेत. माऊली म्हणतात कुळीचा कुल धर्म अवश्य पाळावा सर्वथा न करावा अनाचार. प्रत्यभाव आहे अशा स्त्री चालता पावन अवस्था जरी झाली. आपण वैयक्तिक किती जरी पावन असलो, आपण भगवंतच आहे स्वतः, पण प्रत्यवाय म्हणजे विधीनं सांगितलेली गोष्ट न करणे किंवा निषेध म्हणून असलेली गोष्ट करणे, यानं जो एक समोर अशा प्रकारचा रिझल्ट येतो किंवा जे समोर परिस्थिती येते त्याला प्रत्यवाय म्हणतात. आपण असं करू नये की अशास्त्री चालून आपण प्रत्यवाय निर्माण करू नये, जेणेकरून पुढच्या लोकांनी ती गोष्ट नंतर मार्गक्रमण केला नाही पाहिजे. म्हणून पावन अवस्था आपल्याला जरी झाली तरी ज्ञानदेव म्हणे ऐकाजी निवृत्ती. पहिले काय निवृत्ती म्हणे ऐके ज्ञानेश्वरा. इथे काय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे ऐकाजी निवृत्ती. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ओम नमो जी. तसं ज्ञानदेव म्हणे ऐकाजी निवृत्ती बोलेली पद्धती धर्मशास्त्री. धर्म काय म्हणतो ते तुम्हाला मी सांगतो, धर्मशास्त्र काय म्हणतो ते सांगतो. धर्माच्या मार्गावर चालत असताना, शास्त्राच्या मार्गावर चालत असताना, कर्तव्यबुद्धीनं कुळाचार करत असताना, प्रत्यवाय होणार नाही या दृष्टिकोनाने संतांचा मार्ग चोखाळत असताना आपल्या स्वतःला कितीही यातना झाल्या, किती त्रास झाला तरी हरकत नाही. आपण तो मार्ग चालला पाहिजे जो वेद नारायणाने सांगितलेला आहे. त्यामुळे आपण अविधी आचरण करता परमदूषण आपल्या जीवाला आणि समाजाला बसेल अशा पद्धतीची गोष्ट करू नये. अशा प्रकारचं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्यानंतर निवृत्तीनाथ मला एक सांगा की इतकी काही दोघांची दुश्मनी वर होती का, विचाराचं कन्फ्रंटेशन होतं का? अजिबात नाही. परंतु हे एकमेकाची शक्ती, एकमेकाचं ज्ञान, एकमेकाची एकंदर ज्याला म्हणतो आपण
अभ्यासाची विचाराची बैठक जी आहे, जी विठ्ठलपंतांनी त्यांच्या ज्ञानातून दिली ती तपासायची होती, ती सांभाळायची होती. हे पाहिल्यानंतर निवृत्तीनाथ मनापासून आनंदी झाले आणि मग त्यांनी एक सांगितलं, आता इथून पुढे म्हणजे तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐका. म्हणजे निवृत्तीनाथ म्हणतात की इथून पुढे ज्ञानदेवा तू सांगत जा, आम्ही सर्वजण तुझं ऐकत जाऊ. आणि अशा पद्धतीनं ही मंडळी मग निघली पैठणकडे. पैठणला येता येता ते सगळेजण जे येतं ते ज्या ठिकाणी आले त्या ठिकाणी आपल्या निघता निघता अनेक ठिकाणी ते थांबले, आले, सगळं हे झालं. परंतु काही गावाचे नाव आपल्याला जाणून घेणे येतं. त्याच्यामध्ये पैठणकडे प्रस्थान करत असताना श्रीगोंदा तालुक्यात एक कोळेगाव नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी माऊलीचा माळ आहे, तिथं ते 7 दिवस मुक्कामाला देऊनतात. त्यानंतर पैठणला त्यांचं वास्तव्य जे होतं ते कृष्णाजी पंत देवकुळे म्हणजे विठ्ठलपंतांचे मामा यांच्याकडे होतं. कारण हे अशा प्रकारचे लोक आले, हे तोपर्यंत वार्ता तिकडे गेली होती. अनेकाच्या संन्यासाची मुलं म्हणल्यावर कुतूहलाने लोक पाहत होते आणि या कोणाच्या घरात ठेवायचे, कारण तिथं सगळं शास्त्र कार्यक्रम झाला असता. पण निराईचा भाऊ कृष्णाजी पंत देवकुळे आजही त्या पैठणामध्ये देवकुळेचे घर आहेत म्हणतात. हा देवकुळे होता आणि त्या बाजूलाच एक आपेगावच्या बाजूला एक साष्टी पिंपळगाव म्हणून गाव आहे आपेगावच्या जवळ. तिथे एक पाताळेश्वर नावाचं एक संस्थान आहे, मंदिर आहे. त्या मंदिराचे पुजारी भोजलिंग काका हे त्यांचं नाव आहे. हे दोघं फक्त याच्या बाजूला पक्के होते. आता पैठण ज्ञानाचं गाव आहे, न्यायाचं गाव आहे, प्रतिष्ठानपूर नाव आहे, म्हणजे शालिवाहनाचं पहिल्यापासूनचं राज्य होतं. तशा ठिकाणी कृष्णाजी पंत देवकुळ्या हा काही साधा माणूस थोडी असेल. विठ्ठल पंताचा तो मामा म्हणजे त्र्यंबक पंताचा, आपलं गोविंद पंताचा शालक, म्हणजे तो सुद्धा अभ्यास होता ज्ञानानं. ते लक्षात ठेवणं आवश्यक. म्हणजे कोण कोणाला मदत करतं आपल्याला पाहणं आवश्यक आहे. आणि मग त्यांनी तिथे त्या ब्रह्मसभेचं हे केलं, आमंत्रण दिलं. ब्रह्मसभेचं आमंत्रण दिलं त्यावेळेस ब्रह्मसभेचं म्हणजे सूत्रधार म्हणून तिथं आले त्यावेळेसचे अतिशय ज्ञानानं परिपूर्ण असलेले बोपदेव शास्त्री आणि हेमाद्री पंडित हे रामदेवराय यादवाच्या देवगिरीचे मुख्य 2 प्रधान ज्ञानाचे किंवा त्या तिथल्या याच्या. हेमाद्री पंडित आपल्याला माहिती आहे, चातुर्वर्ग चिंतामणीमध्ये त्यांनी ज्या ज्या गोष्टी लावून दिल्या म्हणजे ते कर्मठ होते. बहुजनांवर अशा प्रकारचे त्यांनी सर्व प्रकारचे म्हणजे व्रतवैकल्य लावून दिले होते की 4000 व्रतवैकल्य, म्हणजे प्रत्येकाला एका दिवसाला 11 कमी व्रत करावं लागतात. त्या हेमाद्रीचा सोबती बोपदेव तो या सभेचा मुख्य सूत्रधार होता. आणि मग यांचं सगळं ते आपण ज्याला आर्ग्युमेंट म्हणतो ते ऐकलं तर मुळात काय माहितीये का की संन्यासाच्या मुलांचं काय करायचं याचं त्यांच्याजवळ त्यावेळेसपर्यंत तरी कोणत्याही प्रकारचे शास्त्रोक्त अशा प्रकारचं साधन नव्हतं. त्याच्यामुळे आर्ग्युमेंट्स इकडून तिकडून झाले. ते सगळे झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला शास्त्रामध्ये एक उपाय आहे. आता पहा, त्यांनी जर तिथं मुंज करून दिली असती ना तरी मानवतेवर हा पुन्हा एक अवनतीचा भाग आला असता. जसा आळंदीवाल्याची भानगड झाली, त्यानं पत्र दिलं म्हणजे आपल्यावर उपकार झाले सामान्य माणसावर. यांना सुद्धा काही सापडलं. यांनी काय सांगितलं बघा, अतिशय सुंदर अभंग येतो. सुंदर म्हणजे महत्वाचा आहे. एक उपाय असे शास्त्रामध्ये कोणाला, तिकडे त्यांनी आई वडिलांना मारलंच गेलं देहांत प्रायश्चित त्यांनी स्वीकारलं, मग यांना माफ करायला पाहिजे होतं ना. इकडे हे माफ करू शकत नव्हते. ते म्हणतात शास्त्रामध्ये एक उपाय आहे, कोणाला संन्यासाची जे मुलं आहेत तशी कंडिशन झालेली नाही, त्याच्यामध्ये तसा क्लॉज निर्माण होता काही प्रश्नच नाही. एक उपाय असे शास्त्रामध्ये अनन्य भक्ती ते अनुसरावी. आता ही मूळ गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, अनन्य भक्ती अनुसरावी. गो खर स्वान वंदुनिया वंदावे अंतेज ब्रह्म भावनेसी. आता मूळ ज्ञानेश्वरीचा त्याच्या आधी मूळ गीतेचा स्वभाव हा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोत्तर भक्तीनं मनुष्य भगवंताजवळ जातो, सायुज्य मुक्ती प्राप्त करतो, नवे नवे तो भगवंतच होतो. हे ज्ञानेश्वर महाराजांनी सिद्ध केलं, कारण आज्ञा तशी होती. आणि गो खर श्वान वंदुनिया म्हणजे जे जे म्हणून भेटीभूत ते मानिजे भगवंत. वंदावे अंतज ब्रह्म भावनेशी सकलांशी येथे आहे अधिकार. लक्षात घ्या, हे 3 सूत्र जे येतं मुळात गीतेचे जे येतं, गीतेला प्रत्येक सजीव निर्जीव ज्याला आपण चराचर सृष्टीमध्ये
भगवंत प्राप्तीचा अधिकार जो आहे तो दिलेला आहे, त्याचंच पुष्टीकरण ज्ञानेश्वरीच्या स्वरूपामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी का केलं असावं, तर आज्ञा ती होती. आज्ञा काय, परत एकदा एक उपाय असे शास्त्रामध्ये, अनन्य भक्ती ती अनुसरावी. ज्ञाननी सांगितलं भक्ती करा, ज्ञानात तुम्हाला अधिकारच नाही का, तुमची मुंजच नाही. आणि गो खरं श्वान वंदनीय म्हणजे कसं, तुम्हाला माणसाचा बी अधिकार नाही. आता बघा, पहिले स्त्रियांना अधिकार नव्हता, अंत्यजांना अधिकार नव्हता, चांडाळांना अधिकार नव्हता ज्ञान प्राप्त करायचा. आता तुमच्या इथं लक्षात येईल की जी जी गोष्ट विठ्ठलपंतांनी यांच्या एकंदर चरित्रामध्ये टाकली होती, एकंदर व्यक्तिमत्वामध्ये टाकली होती, एकंदर बुद्धीमध्ये टाकली होती, ते सिद्धपीठातले सगळे संस्कार ज्ञानाचे जे होते, ते ज्ञानाचे संस्कार जे येतं तुम्हाला जे अधिकार म्हणून सगळीकडे सांगता आले असते, त्याच्याऐवजी तुम्हाला अशी आज्ञा जर मिळाली की भक्ती करायची, आणि मग भक्ती शुद्ध करा ज्ञानानं. आणि गो खर वंदनीय, गो श्वान आणि गो खर आणि श्वान वंदनीय, आणि अंत्यच्या ब्रह्मभावनेनं म्हणजे प्रत्येक जीवाशी ज्ञानेश्वराधिक भावंड जे येतं ते अतिशय जवळच्या बंधनानं या अधिकारानं बांधले गेले. आणि त्याच्यामध्ये आणखीन दुसरी गोष्ट अशी होती की तुम्ही विरक्त बुद्धीनं जीवन जगावं, 5 घरी माधुकरी मागावी, आणि काम पडलं तर एक भुक्त राहावं, 5 घरी जर काही मिळाले तर. अशा प्रकारचं खडतर, अशा प्रकारे त्यांना ते शुद्धीपत्र मिळालं. त्याच्यानंतरचे प्रकार जे येतं ते रेड्याच्या तोंडून वेद वगैरे या गोष्टीचे आपल्याला काही जास्त घेणं त्यांनी. परंतु ह्या आदेश मिळाल्यानंतरची पुन्हा त्या निवृत्तीची जी निवृत्तीनाथाची जी प्रतिक्रिया आहे ती फार महत्वाची आहे. तो अभंगास म्हणतो, ऐकोनी निवृत्ती संतोषीला चित्ती. आणि त्यांनी पहिले सांगितलं होतं मला कोणाचं बंधनच नाही, आणि इथे याने बंधनात यायचं सोडवत दिलं, म्हणजे याने बंधनात बांधलंच नाही त्यांना. धन्य तुमची वंदिती तीर्थरूप ब्रह्मवृंदा हो, तुमचे पाव मी पडतो. ज्ञानदेव म्हणे सांगाल ते मान्य, ज्ञानदेव जे पाहिजे तेच मिळालं. मुक्ताई सोपान आनंदली, आपल्या बंधूच्या, ज्येष्ठ बंधूच्या आणि ज्ञानाच्या आनंदामध्येच आपला आनंद आहे हे मुक्ताई सोपानांनी मानलं. कारण ते काय, तो आधार होता. ब्रह्म हा निर्माण करतो, मुक्ताई हे प्रत्येकाची पार्श्वभूमी, म्हणजे या आभाळाला ढगाला जशी पार्श्वभूमी आकाशाची आहे ना, तशा पद्धतीने चितकला जी आहे ना, हे सगळ्याला आधार आहे. आणि त्या आधारावर निवृत्ती ज्ञानदेव आहेत. म्हणून जे ज्ञानदेवाचा जो निवृत्तीचा संतोष झाला, ज्ञानदेवाचा आनंद झाला, ते म्हणाले ते मान्य झालं, ते पाहून सोपानांनी हे दोघं एकदम आनंदले. आणि मग ते म्हैसाला घेऊन निघाले, पुढे आले. आता इथून आपला ज्ञानेश्वर महाराजाचा आपल्या दृष्टिकोनातून असा भाग सुरू होतो. तो भाग महत्वाचा आहे, कारण ही आधी तुम्हाला सांगण्याच्याकरता आवश्यक आहे, किंवा आपल्याला सर्वांना जाणून घेण्याच्याकरता आवश्यक आहे की ही अशा प्रकारची एकदम ज्ञानेश्वर महाराजांना गीताच का सांगा वाटली वा. लक्षात घ्या, अनेक गोष्टीवर अनेक लोकांनी टीका केलेली, विशेषतः त्या काळातल्या ज्ञानी लोकांनी. कारण ब्रह्म जाणणारे ब्राह्मण जे होते त्यांनी अनेक शास्त्रावर टीका केली, पण त्या शास्त्रामध्ये कुठेतरी हा मोठेपणा सांगितलेला होता. म्हणून पण गीता ही अशी होती की त्यांना सामान्यातल्या सामान्य व्यक्तीच्या अंतर्यामी असलेल्या भक्तीला भगवंताच्या प्राप्तीचा अधिकार दिला. म्हणून गीतेवर सलग टीका करावी ही गोष्ट या एका आदेशानं बसलेली होती. एक उपाय अशी शास्त्रामध्ये, अनन्य भक्ती ती अनुसरावी, गोखर श्वान वंदनीय वंदावे अंतज ब्रह्मभावनेसी. आता ही आज्ञा मिळाल्याबरोबर आपण काय केलं पाहिजे, असं विठ्ठलपंतांना जे काही ग्रंथ सांगितले असतील त्यातले कोणते कोणते ग्रंथ बाद झाले असतील. आता मला सांगा, अशी जर आज्ञा मिळाली असती तर हेमाद्री पंडित यांनी त्यावेळेस लिहिलेला चातुर्वर्ग चिंतामणी ज्ञानेश्वरांना कधी पाहिला असेल, त्याचं ट्रान्सलेशन करावं वाटलं असतं का? अजिबात नाही. ज्याच्यामध्ये रूढी परंपरा व्रतवैकल्य सांगितले ते कशाला, अनन्य भक्ती करायची ना. मग निर्गुणातला हा शिव, निर्गुणातला हा महाविष्णू जो काही म्हणायला तयार नाही, त्या शिवाचे उपासक असलेले किंवा त्याचे शिष्य असलेले ज्ञानेश्वराधिक यांना अशा प्रकारचे व्रतवैकल्य करण्याची गरजच नव्हती. म्हणून त्यांनी तुम्हाला मला अधिकार देण्या दृष्टिकोनातून गीता ही कशी अनन्यपणे महत्वाची आहे, उपयुक्त आहे, हे जाणून त्याचं कशा अर्थानं आपल्याला सामान्यासाठी परिवर्तन करता येईल किंवा त्याचं पृथक्करण करून कसं मांडता येईल सामान्यासाठी, याकरता गीता ग्रंथ हा स्वतःच्या अभ्यासाकरता घेतला. पुढे आल्यानंतर नेवासामध्ये काय झालं की नेवासाला आले, नेवासाला पैस खांबाला टिकून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली. तो पैस खांब जे ते कनकेश्वराचं मंदिर आहे. कनकेश्वराचं मंदिर, त्या कनकेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी
पहिलं बसस्थान बांधलं आणि मग तिथं म्हणजे बसस्थान ठेवलं आणि मग तिथं आल्यानंतर ती सगळी मंडळी त्यांना जशी जशी भेटायला यायला सुरुवात झाली तशा पद्धतीनं त्यांनी त्या मंदिरामध्ये येणार जाणार लोक यांच्या समोर काय करावं असं चिंता चालू असताना त्यांना तिथे एक साक्षात्कार घडला. हा चमत्कार रेड्याचा जो आहे तोही मी तुम्हाला सांगितला नाही, म्हैसाचा, आणि हा पुढचा जो आहे त्याचं सुद्धा चिंतन फार सुंदर पद्धतीने काही ठिकाणी मांडलेलं आहे. परंतु बाबाजी पंत थावरे म्हणून ते होते आणि त्यांची पत्नी सौदामिनी थावरे. बाबाजी पंतांचा देहांत झाल्यामुळे त्यांच्या सोबत त्या काळामध्ये असलेला सतीचा जो काही एक विधी होता त्याच्याकरता ती सौदामिनी आणि ते सगळे यात्रा चालली होती. त्यावेळेस हे 4 बंधू तिथं आले, 4 भावंड तिथं आले आणि ज्ञानेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सौभाग्यवती भव असा काहीतरी आशीर्वाद दिला असं ते शास्त्र सांगतं. आनंद यादवांचा एक ग्रंथ आहे लोकसखा ज्ञानेश्वर. हा ग्रंथ सर्वांनी आवर्जून वाचला पाहिजे, ज्याच्यामध्ये खरोखर अतिशय सायंटिफिक पद्धतीनं हे बाबाजी पंतांचं प्रकरण सुद्धा मांडलेलं आहे. परंतु चमत्काराशिवाय लोक नमस्कार करत नाहीत. बाबाजी पंतांना त्या ठिकाणी त्यांनी वरदहस्त ठेवल्यानंतर जीवदान मिळालं आणि मग बाबाजी पंत म्हणे का मला आज तू देह दिला, जीवन दिलं, हा देह तुझ्याच कामाचा येईल, जीवन दिल्यानंतर तुझ्याच कामी येईल. आणि मग बाबाजी पंत म्हणजे तो त्याला सच्चिदानंद नाव लिहिलं. सच्चिदानंद बाबा हा जो आहे तो ज्ञानेश्वरीचा लेखक झाला असं आपण त्या शेवटच्या याच्यामध्ये पाहिलं ज्ञानेश्वरीमध्ये. तर हे बाबाजी पंत थावरे आणि सौदामिनी थावरे हा एक दुसरा चमत्कार आहे. चमत्कारावर मी काही बोलणार नाही, ते आपल्याला बोलता येईल नंतर पुढे. पहिलेच खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरी सांगत असतानाचा काळ जो आहे तुम्ही आता लक्षात घ्या. आता गीता जयंती झाली, त्याच्या आधी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा सोहळा झाला सध्या आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्या दरम्यान. तर हे सगळे जे प्रकार होत गेले त्याच्यामध्ये कलियुगामध्ये ज्ञानेश्वरीची आवश्यकता काय हा विषय एक महत्वाचा आहे. कारण ज्ञानेश्वर महाराजांची ग्रंथसंपदा आहे त्याच्यामध्ये मुळात ज्ञानेश्वरी, ग्रंथराज ज्ञानेश्वरी, जे की श्री भगवान उवाच म्हणून महाभारतातील भीष्म पर्वातलं अध्याय 22 ते 40 याचं आजच्या प्राकृत भाषेमध्ये, आणि त्याचं पट किती माहिती का, 700 श्लोकाचं जवळपास 9,900 ओळ्या केलेले ते 12 पट होतं. 12 पटचा अर्थ लक्षात घ्या. दिशा किती? 10 दिशाच्या पलीकडे ज्याची व्याप्ती आहे ना ती ज्ञानेश्वरी आहे. दिशा 10 आहेत, 12 पट म्हणजे काय, या दिशाला वेढून त्याच्या पलीकडे असलेलं तत्व जे आहे ते ज्ञानेश्वरीचं आहे मुळात. दुसरी गोष्ट, ज्ञानेश्वरीच्या तत्वाचं वैशिष्ट्य असं आहे, कारण प्रत्येक ग्रंथाचं वैशिष्ट्य आपण पाहिलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांच्या हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की त्या काळामध्ये भगवान श्रीकृष्णानं सांगितलं आणि अर्जुनानं ऐकलं तर सांगणारा श्रेष्ठ, ऐकणारा तितकाच श्रेष्ठ. पण आज सांगणारा ज्ञानेश्वर महाराज हा अवतार पांडुरंगे नाव ठेवलं, ज्ञानात तितका श्रेष्ठ जरी असला तरी समजून घेत असताना तुम्ही आम्ही अर्जुनाची इतकी तयारी आपली नाही. म्हणून अर्भकाच्यासाठी पंते हाती धरली पाटी, तैसे संत क्रिया करुनी दाविती अंगी, बालकाचे पाऊली माऊली जाणूनी पाऊल घाली, तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. संत असे असतात की जे सामान्यातल्या सामान्य माणसाला, मूढाती मूढ अशा व्यक्तीला ज्ञान त्याच्या गळी कसं उतरेल याचा प्रयत्न करतात. याचा खऱ्या अर्थानं जीवनात जगातला कोणता एकमेव ग्रंथ जर पाहायचा असेल त्यानं ज्ञानेश्वरीच्या शरण जावं. तुम्हाला समजणार नाही अशा प्रकारची गोष्टच नाही. आणि ज्ञानेश्वर महाराज समजून सांगत असताना मी सांगितलं 12 पट, 15 पट, 20 पट काय 30 पट त्याच्या आजूबाजूला सगळीकडून अशा प्रकारच्या दृष्टांताची मांडणी करत तुम्हाला समजून सांगतात ते. तर ज्ञानेश्वरी ग्रंथ जो याच्या आपल्याला चिंतन मांडायचंच आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जो आहे तो खऱ्या अर्थानं श्रोतू संवाद आहे. सामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीनं तो ग्रंथ जो आहे तो त्या गीतेचं परिपूर्ण असं आजच्या कलियुगामधलं रूपांतरण आहे. कारण द्वापार युगातली समाज संकल्पना किंवा समाज रचना आणि कलियुगातली समाज रचना यातला फरक जो आहे तो मनापासून समजून घेऊन, किंबहुना त्यांना समजून घ्यायची गरज नव्हती. आज लोकांना मी काय दिलं पाहिजे, सूर्यचंद्र असेपर्यंत या सामान्य मूढ जनांना जीवन मार्गक्रमण करत असताना संजीवन तत्वज्ञान कसं देता येईल याचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी जो केला त्याचं मूर्तिमंत स्वरूप म्हणून
ज्ञानेश्वरी आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज हे ज्या ज्यावेळेस तुम्ही ज्ञानेश्वरी उघडता त्यावेळेस ज्ञानेश्वरीचे दर्शन घेऊन उघडलं पाहिजे, कारण ते ज्ञानेश्वर महाराज साक्षात आहेत. श्रुतू संवाद. नंतर मग एक असा प्रवाद आहे की अमृतानुभव तिथेच सांगितला, पण त्याच्या मागे आणखीन काही एक दोन असे म्हणजे पुरावे आहेत. अर्थात त्या पुराव्याच्या खोलीमध्ये आपल्याला जायचं नाही. की निवृत्तीनाथ म्हणत की तो ज्ञानेश्वरी सांगितली ती गीतेवरून सांगितली, आता तुझा स्वतःचा अनुभव सांग. तो स्वतःचा अनुभव म्हणजे अमृत अनुभव. अनुभवाचं अमृत जे आहे ते अमृत अनुभव आहे. आणि ते सांगत असताना असं म्हणतात की ते नेवासेमध्ये सांगितलं, पण काही जण म्हणतात की अमृतानुभव हा ब्राह्मणी तालुका राहेरी या गावात, तालुका राहुरी या ठिकाणी सांगितलेला आहे. कारण त्या ठिकाणी तिथे सुद्धा एक पैसखांब आहे. हा जो पैसखांब आपण आता जो पाहतो तिथं बन्सीबुवा तांबे या व्यक्तीने, ते साधूच अर्थात, त्यांनी मामासाहेब दांडेकरांच्या निर्देशावरून स्वतःची 18 एकर जमीन विकून हे मंदिर बांधलेलं आहे. आणि ते त्या दिवशी मामा म्हणत होते त्या पद्धतीने तो पैसखान तिरपा दिसतो. पैसखान तिरपाने ते रस्त्याला पॅरल करताना मंदिर आजच्या काळामध्ये सरळ केलेलं आहे बरं का. नाही तर मग ते औंढा नागनाथ सारखं झालं असतं तसं जर केलं असतं. तर मंदिराची रचना जी आहे ती या बन्सीबुवा तांबेने केलेली. मात्र राहुरीचा जो म्हणजे त्या ब्राह्मणीचा जो खांब आहे की नाही तो अजून उघडा आहे. आणि तिथे सद्गुरू जोग महाराजांचा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो, जन्मोत्सव जो आहे तो. आणि तिथं मुक्ताईचं म्हणजे ब्राह्मणीचं मंदिर सुद्धा आहे आणि रेडेश्वराचं मंदिर सुद्धा आहे. अर्थात तो प्रत्येकाचा आपला श्रद्धेचा विश्वासाचा भाग असतो. आणि आपल्या देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी संतांनी पाय लावलेला आहे त्या ठिकाणी प्रत्येक दगड माती ही जी ती पुण्यवानच झालेली आहे. आमच्या बाजूला म्हणजे बुलढाण्याच्या बाजूला असलेले सर्वज्ञ चक्रधर स्वामी जे येतं हे ज्या ज्या ठिकाणी स्पर्श करत त्या ठिकाणी त्यांची बैठक आहे. या देऊळगावमध्ये जवळ एक गाव जे आहे तिथं डोडरा म्हणून गाव आहे, तिथे एका गावामध्ये 24 बैठकी आहेत. घराच्या खाली, घराच्या वर, घराच्या इकडे, घराच्या तिकडे. कारण संत जिथे जातात तिथं ते परिस्पर्श असतो त्यांचा. म्हणून त्या श्रद्धेला कुठल्याही प्रकारचा अंधश्रद्धेचा स्पर्श नाही. कारण कुठल्याही गोष्टीसमोर नतमस्तक होणं हे नम्रतेचं लक्षण असतं. संतांनी ते शिकवलेलं आहे. असो, मग हा अमृतानुभव तिथे झाला. अमृतानुभव झाल्यानंतर अमृतानुभव हा अतिशय संबंध कठीण, कारण हा सद्गुरूंनी म्हणजे निवृत्तीनाथांच्या सांगितलेल्या आदेशावरून त्यांच्याशी संवाद साधताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणजे त्याच्या शिष्यांनी तेवढ्याच ताकदीच्या ती गोष्ट सांगितलेली. त्याच्यामुळे तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस त्याच्या मदत पडला की त्याला सगळ्या दृष्टीने त्रास होतो. अमृतानुभव अतिशय कठीण गोष्ट आहे, कारण ती एका मान्यता असलेल्या जगताच्या स्वामी असलेल्या गुरुला तितक्या श्रेष्ठ अशा शिष्यांचा, गुरु शिष्यांचा संवाद आहे. त्याच्यामध्ये तुमच्या आमच्या हरक्यानं पडू नये. पडलं तर किती त्रास होतो त्याने अनुभव घ्या. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी आपल्यासाठी चांगलं आहे. पण अमृतानुभव तयार झाला. मग हे झाल्यानंतर समोर आल्यानंतर त्या आळे फाट्यावर त्या महिषाचं निधन झालं. तिथेचं मंदिर आहे. तिथून मग ही मंडळी आळंदीत आली. आळंदीत आल्यानंतर तिथे चांगावटेश्वराचा कार्यक्रम तुम्हाला माहिती हो. 1400 वर्षाचा आयुष्य असलेला चांगदेव जो आहे तो अहंकाराने तिथून आला. काय म्हणू याला, मी आशीर्वाद देऊ की प्रणाम करू हे न समजल्यामुळे कोरपत्र पाठवलं. त्याच्यासाठी चांगदेव 65 लिहिल्या गेली. चांगदेव 65चा पहिली जी ओवी आहे ती फार महत्वाची. स्वस्ती श्री वटेशू जो लपवूनी जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रगटीला घरी. पहिलीच ओवी आहे ही. ओवी जी आहे ना ही तसं पाहिलं तर अतिशय धूर्त उपरोधिक असं वाटेल चांगदेवाला की माझी तारीफ केली. पण त्याच्या 1400 वर्षाच्या वयावर ही टीका केलेली. जो लपवूनी जगता भासू, जगताचा भास जो आहे तो लेखा जगता जगता लपवला बरं का. आणि दावी मग ग्रासू प्रगटला खरी. शेवटी क्षणाक्षणाला आपण मरत असतो, आपला ग्रास होत असतो हे लक्षात ठेव. मग स्वस्ती श्री म्हणजे आशीर्वाद दिला. याला समजत नाही मी काय करू. असो, चांगदेव 65 ही अतिशय परिपूर्ण अशा योग्याला ज्ञानाची त्याची जी कक्षा अडकलेली होती अहंकारामध्ये ती मोकळी करण्याकरता त्याला केलेलं मार्गदर्शन दिग्दर्शन आहे. ती सुद्धा आपल्याला अडचण नाही, कारण आपण तितके अहंकारी नाही, तितके साधनेची अधिकारी नाही. कसे अधिकारी नाही. चांगदेव 65 अभ्यास म्हणून ज्याला करायचं त्यानं करावा. पण मी पहिल्या ओळीपासून तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये उपरोध आहे, धूर्तपणा आहे, काव्यवाजपणा आहे. आपली तारीफ केली की आपल्याला मारलं घेटर हे की समजत. स्वस्ती श्री वटेशू जो लपवूनी जगता भासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी. जगदा भास
लपवतो आणि नंतर मग तुझा घास घेतला गेला असं तो दाखवतो. अशा प्रकारचा आहे तो. पण या सगळ्यामध्ये श्रेष्ठ गोष्ट जी आहे ती मात्र आता आपल्याला समजून घेणं आवश्यक. कारण काय झालं, ही मंडळी ज्यावेळेस आळंदीमध्ये आली, एक लक्षात घ्या, आपला अनुभव येतो, आपण जीवनामध्ये ज्या वेळी परिपूर्ण झाला असं वाटतं त्यावेळेस जो ज्ञानी व्यक्ती असतो तो बेचैन होतो. सामान्य मनुष्य असतो तो भौतिक त्यानं परिपूर्ण झाला, त्याला खूप वाटतं बस झाला आता, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. आपण पाहतो ज्ञानेश्वरीमध्ये, तुम्ही जर पाहिला 18 अध्यायामध्ये, तिथं बऱ्याच ठिकाणी हे जे म्हणजे राजस गुणाचे लोक असतात ते सांगतात असं झालं तर झालं, आम्ही असं केलं तसं केलं. पण ज्ञानी व्यक्ती जो असतो की नाही, त्याची जिज्ञासा असो का त्याची कर्तव्य पर्यंत असते, त्याला स्वस्थ बसू देत नाही. मी ज्ञानेश्वरी सांगितली, माझा अमृत अनुभव झाला, माझी चांगली उपासना झाली, पण तरी मला काहीतरी अपूर्णांक वाटतं, माझ्या जीविताची परिपूर्णता राहिली. कारण मला आदेश जो मिळालेला आहे तो आदेश मी तुम्हाला सांगितला मागच्या वेळेचा, तो महत्वाचा आहे की आपण सर्वांनी काय करावं तर गोखर वंदून तशा पद्धतीने राहायला सांगितलं. अंतजाशी ब्रह्मभावने राहायला सांगितलं. तुम्हाला अनन्य भक्ती करायची, मग ही कशी करता येईल? आता या सगळ्या प्रवासामध्ये भक्ती झाली, ज्ञान झालं, ज्ञानेश्वरीच्या स्वरूपामध्ये परिपूर्ण झालं. गुरुचे सांगत असताना अमृतानुभवाचं बी ज्ञान झालं, चांगदेव 65 मध्ये उपदेश झाला, भक्ती राहिली. भक्ती कुठे? म्हणून ज्ञानपीठामध्ये, न्यायपीठामध्ये, पैठणामध्ये जिथं शुद्धी मिळाली नाही, ही बेचैनी पाहून निवृत्तीनाथ जे येतं ते म्हणतात, आता तुम्हाला खऱ्या अर्थानं भक्ती करतात, ज्ञानाकरता जर त्याचं असेल तर चला. चला कुठे? पंढरपूरला. पंढरपूरला चला हे निवृत्तीनाथांचे सांगितलं. तो ज्ञानेश्वराच्या जीवनातला खऱ्या अर्थानं टर्निंग पॉईंट ज्याला आपण म्हणतो तो महत्वाचा आहे. आणि तो तुमच्या आमच्या सर्व मानवतेच्या दृष्टिकोनातून वारकरी संप्रदायाचं चिंतन करणाऱ्या प्रत्येकासाठी खऱ्या अर्थानं भाग्याचा क्षण आहे. तो काकड्याचा अभंग एक, तो अभंग महत्वाचा आहे. तो अभंग जो तो आंधळे पांगळेमध्ये येतो, त्या आंधळे पांगळेमधला तो अभंग जो तुम्हाला मी सांगतो तो लक्षात ठेवून आपण प्रत्येकानं निश्चितपणे वाचलं पाहिजे. या चरित्रातला महत्वाचा टर्निंग पॉईंट येतो. पहिला टर्निंग पॉईंट कोणता? की आपण अविधीनं वागू नये, संत सांगतील त्या मार्गाने जावं असं शुद्धीपत्र घेऊन गेले तेव्हाचा. दुसरा टर्निंग पॉईंट कोणता? की अंतजासारखं वागा, गो खर श्वान वंदून चला, तो दुसरा. हा तिसरा टर्निंग पॉईंट आहे महत्वाचा. आंधळ्या पांगळ्याचा अभंग जो आहे त्या याच्यामध्ये आपल्या काकड्याच्या वजनामध्ये, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंडले. आता मला एक सांगा तुम्ही, ज्ञानेश्वर महाराज आपण काय सांगितलं सुरुवातीला? विष्णूचा अवतार आहे, मग त्यांनी पूर्वजन्मी कुठे पाप केलं? पण ही प्रामाणिक प्रज्ञा असते. कारण ज्या वेळेस भगवंत पृथ्वीवर येतात ना, ते अवतार घेतात, म्हणजे अवतरण होतं, म्हणजे त्यांचं स्वतःचं डिमोशन होत असतं. आणि तुमच्या आमच्या मर्त्यभूमीवर आल्यानंतर तिथलं सुख दुःख पाप पुण्य लागत असतं माणसाला, याची कबुली द्यावी लागत असते. नाही तर स्वतःला मोठेपणामध्ये आपण समजतो बऱ्याच वेळा ती अडचण आहे आपली. स्वतः अवतार पांडुरंगे नाव ठेवलं, ज्ञाना विष्णूचा अवतार काय म्हणतो बघा, पूर्वजन्मी बहु पाप केले ते हे विस्तारले. आता तर कबूलच करीत नाही आपण पाप केलंच. म्हणजे हे अंतर लक्षात आलं पाहिजे संताचं आपलं. विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंडले, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे, धर्म जागो सदैवाचा जेबा उपकारी, आंधळ्या दृष्टी देता ते नामी उच्चारी, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तरमळ. ते म्हणतात अशा या संसारामध्ये जिथं मूळ दुःख आहे सगळं, तिथं मी तळमळ करतो. आता मी काय काय करतो हे पुढे त्यांनी दिलेले, पण मला त्यातला महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की निवृत्तीनाथांनी नुसतं तुम्ही सांगसाल ते मी ऐकतो हे सुरुवातीला जरी सांगितलं, कारण हे सर्व त्यांच्याकडून करून घ्यायचं होतं. हे करून घेत असताना ज्ञानाची एक अधिष्ठापना करायची होती, ती ज्ञानेश्वरीमध्ये केली. ज्ञानजन्य भक्तीची करायची ती ज्ञानेश्वरीमध्ये केली. त्यानंतर एक जीवशिव सृष्टीमध्ये प्रकृती पुरुष याचा संबंध दाखवायचा होता, तो अमृतानुभव दाखवून झाला. मग आता खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला त्या भक्तीच्या मार्गावर कसं नेता येईल याचं सूत्र काहीतरी शोधणं आवश्यक होतं. आणि ते शोधत असताना त्यांना जे निर्देश दिले त्या निर्देशाच्या या अभंगाच्या, आंधळे पांगळ्याच्या अभंगाच्या शेवटी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साधू संत मायबाप तीही केले कृपादान, पंढरीये यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान. लक्षात घ्या,
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनिक दर्शन विठोबाचे. साधू संत मायबाप तिही केले कृपादान पंढरी यात्रे नेले केले चंद्रभागे स्नान. पुंडलिक वैद्यराजे पूर्वी साधले साधन वैकुंठीचे मूळपीठ डोळा घातले ते अंजन. कारण आधी काय झालं होतं माहितीये का, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. इथं काय म्हणतात, पुंडलिक वैद्यराजे पूर्वी साधले साधन वैकुंठीचे मूळपीठ डोळा घातले अंजन. याचा सूत्राचा अर्थ मी तुम्हाला तुमच्याशी चिंतन करताना सांगतो. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ तिमिर दुःख गेले फिटले भ्रांती पटळ. श्री निवृत्ती राजे मार्ग दाखविला सोजवळ. श्री निवृत्ती राये मार्ग दाखविला सोजवळ बाप रखमादेवर विठ्ठल दिनाचा दयाळ. इथं स्पष्टपणे सांगितलं की ते साधू संत हृदयाचे लोक ज्यांनी मला खऱ्या अर्थानं पंढरीच्या यात्रेनं चंद्रभागेचं स्नान जर घातलं, त्या ठिकाणी पुंडलिकानं पूर्वीच वैकुंठीचं मूळपीठ जे उभं केलं होतं तिथं माझ्या डोळ्यामध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं अंजन घातलं. आणि हे एक वेळा माझ्या डोळ्यामध्ये कृष्णांजन गेल्यानंतर माझ्या समोरचा पूर्ण तिमीर दुःख अंधकार जो तो नष्ट झाला. म्हणून माझा मायबाप सखा गुरु निवृत्ती राजा यानं माझ्यावर खऱ्या अर्थानं हा सोजवळ मार्ग दाखवून उपकार केला. आणि म्हणून मला तो पंढरीचा पांडुरंग जो तो विठ्ठल सोजवळ तो सापडला. दिस इज द टर्निंग पॉइंट अभंग. ज्ञानेश्वराच्या चरित्रामध्ये निर्गुण निराकारामध्ये असलेला ज्ञानेश्वर महाराजांचा पूर्ण परिवार सगुण साकार असलेल्या पंढरीच्या पायाशी आला. कारण ज्ञानपीठामध्ये न्यायपीठामध्ये त्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळाला नाही. हे आपल्यासाठी आवश्यक होतं, सामान्य माणसासाठी त्यांचा अन्याय तो आवश्यक होता, म्हणून ज्ञानेश्वरी मिळाली. परंतु तरी भक्ती परिपूर्ण करण्याकरता लोकपीठाकडे जाणं आवश्यक होते. लोकपीठ म्हणजे पंढरीचं. फाटके असलेले वारकरी येतात कसे, करतात काय, हे पाहण्याकरता तिथे जाणं आवश्यक होतं. म्हणून तू तिथे जाऊन पहा म्हणजे तो लक्षात भक्ती काय. आणि मग ते पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोरचा तो खऱ्या अर्थानं अज्ञानाचा, अज्ञान म्हणता येईल त्याला, परंतु तो ज्ञानाचा किंवा न्यायाचा जो काही असेल पगडा तो नष्ट झाला. आणि खऱ्या अर्थानं लोकपीठामध्ये भक्ती काय असते हे त्यांना पाहायला मिळालं. आणि मग ज्ञानाची परिपूर्ण अवस्था असलेली ज्ञानेश्वरी जी खऱ्या अर्थानं साहित्याचं सुद्धा फार मोठं एक अशा प्रकारचं कोंदण आहे. पण त्याच्याही पलीकडं ज्ञानेश्वर महाराज सामान्य भक्तासाठी लिहिते झाले हरिपाठ. हरिपाठ हा खऱ्या अर्थानं त्याला सूत्रग्रंथ म्हणतात. सूत्र म्हणजे त्याच्यामध्ये एक एक मुद्दा असतो. तो मुद्दा कसा असतो बघा, सामान्य मनुष्य मोजमाप करतो, इतकं झालं तितकं झालं, आणि पुण्य जमा करता करता मला स्वर्गात जायचंय. पण त्याला हे माहित नाही पुण्याची पावटी सरे तर इंद्रपदाची उठी उतरे मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तिथं ते म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. बिनकामी पुण्याची गणना कशाला करतो, तू फक्त एक काम कर, भगवंताच्या नावाचं जे आहे ना ते फक्त जप करत राहा. तुला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची आवश्यकता त्या ठिकाणी नाही. फक्त भगवंताचं नाव घे. आणि ते भगवंताचं नाव घेतल्यानंतर तू काय करू शकतो, मंथुनी नवनीता तैसे घे आनंद. दुधाची आवश्यकता नाही, दह्याची आवश्यकता नाही. ते घुसळल्यानंतर त्याच्यामध्ये जे नवनीत सापडतं, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. बाकीच्या गोष्टी सोडून दे, ताकाच्या नांदी लागू नको, दुधाच्या तर मोहात पडूच नको, कारण हा सगळा व्यवहाराचा भाग आहे. पण त्यातलं परिपूर्ण स्वरूप जे कसं स्वरूप परिपूर्ण, हे बघ दूध नासतं, दही आंबट होतं, ताक बी पुंगड होतं, पण एकदा का तूप झालं, लोण्याचं वास होतं, पण तूप झालं. नवनीत तोरी कडकडे लोणी. एकदा तुम्ही भक्तीमध्ये परिपूर्ण पलीकडे गेले की तुम्हाला अलीकडे यायची गरजच नाही. म्हणून मंथुनी नवनीती तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू सूत्र येतो. आणि त्या सूत्रामध्ये महत्वाचं सूत्र संताचे सांगाती मनोमार्गे गती आकळवा श्रीपती येणे बनते. हे सूत्र सांगितलं. हे सूत्र सांगत असताना एक दुसरा उपकार तुमच्या माझ्यावर मानवतेवर केला. तो उपकार फार महत्वाचा आहे. तिथं हेच नामदेव आहे सगुण साकारातल्या भगवंताच्या पाया पडत होते. कारण तो भगवंत त्याच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण करतो. त्याच्या आता नैवेद्य खात होता. त्याला खऱ्या अर्थानं निर्गुण निराकारचं स्वरूप दाखवण्याकरता भगवंताचीच खऱ्या अर्थानं परवानगी घेऊन तीर्थावळीमध्ये आलेले नमूद प्रसंग फार सुंदर. त्याला या गुजरात राजस्थान मार्गे घुमानपर्यंत घेऊन गेले. तिकडे असं दाखलं आहे की अलाहाबादच्या त्रिवेणी संगमावर बी गेले. तिथून सगळीकडून भारत दर्शन करून आणले. आणि ते आणल्यानंतर याला खऱ्या अर्थानं ते स्वरूप लक्षात आलं. भगवंताचं विराट स्वरूप या ब्रह्मांडामध्ये कसं ते लक्षात आलं. आणि मग नामदेवराय हे तुमच्या माझ्या भागवत धर्माची पताका घेऊन तिथपर्यंत गेले घुमानपर्यंत.
हा महत्वाचा बदल जो आहे, म्हणजे एक निर्गुण निराकारातला सगुण साकारता आला आणि आल्यावर त्यांना सगुण साकारातला निर्गुण निराकारामध्ये येईल. आणि म्हणून ज्ञानदीप लावू जगी हे सांगणारे म्हणजे कीर्तनकार आद्य नामदेवरा जरी असले तरी त्यांना तशा प्रकारची प्रेरणा देणारं जे येतं ते खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर महाराज. प्रवाद आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एकारलेपणानं कोणी काही म्हणत असलं तरी ज्ञानेश्वर महाराजाबद्दल नामदेव काय म्हणतात हे मी शेवटी सांगणार आहे, कारण आपला तिसरा टप्पा राहिलेला आहे. हे असं झालं, तीर्थावळीतून आले, हरिपाठ झाला. हरिपाठ हा अतिशय सोपा आहे. कारण सोपा कशा करता आहे, तो सामान्य भक्ताची भक्ती जी आहे त्याच्यावर आधार त्याचा जो त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं त्याचा एक आस्था किंवा विश्वास त्याच्यावर या करताय. म्हणजे ते म्हणतात भाऊबळे आकळे एरवी ना कळे आणि भावेविन भक्ती, हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या काय की तू त्याच्याशिवाय तू करू शकत नाही. आणि त्याच्याकरता तुला कोणत्या प्रकारचं भांडवल लागत नाही, कोणत्या प्रकारची शारीरिक सोबतता लागत नाही किंवा काही शारीरिक शक्ती लागत नाही. भाव ठेव, भाव ठेव. ही भावाची भक्ती जी आहे ती सांगत असताना पैठणच्या ब्रह्मवृंदाने दिलेला जो भक्तीचा जो म्हणजे त्यांना आदेश होता तो पाळता पाळता त्यांनी हरिपाठ निर्माण केला. आणि या सामान्य भक्तांसाठी खऱ्या अर्थानं त्या हरिपाठातून एक आदर्श वस्तुपाठ जो आहे भक्ती कशी असावी याचा मांडून दिला. म्हणजे ते 28 अभंग जे येतं ते वारकरी संप्रदायाचं खऱ्या अर्थाने चैतन्य प्राण आहे. कोणत्याही गावात तुम्ही जा, कोणत्याही माणसाला भेटा, हरिपाठ दररोज घेतो, समजतो नाही समजतो याचा अर्थ नाही. कोणत्याही सप्त्यामध्ये जा, ज्ञानेश्वरीचे पाठ होतो, समजतो नाही समजतो अर्थ नाही. कारण त्यांना आम्हाला आंतरिक आनंद होतो. म्हणजे मानवतेला लढत असताना, मानवता परिपूर्ण होत असताना, मानवता झगडत असताना, मानवता जीवनामध्ये सातत्यानं प्रसंगाला किंवा सामोरेला भिडत असताना त्याला आनंद देणारं एकमेव ठिकाण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे हरिपाठ ज्ञानेश्वरी. हरिपाठ ज्ञानेश्वरी अशी गंमत आहे. इथून पुढं तिसरा टप्पा सुरू होतो. हे सगळं फिरून आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज जे येतं त्यांना एक लक्षात आलं होतं की आता या जीवनाचं आपलं जे इप्सित आहे ते खऱ्या अर्थानं पूर्ण होऊन राहिलं. आणि ते पूर्ण होत असताना काय करावं, कसं करावं. पुन्हा पंढरीच्या पांडुरंगाला त्यांनी साकडं घातलं. गजानन महाराजांच्या विजय ग्रंथामध्ये सुद्धा त्यांनी पंढरीच्या पांडुरंगात साकडं घातलं. लक्षात ठेवा की ते म्हणतात की आता मी जायला पाहिजे. विठोबा म्हणे ज्ञानदेवा तुझी विश्रांती मज ठेवा, ते मुराली आमच्या भावानी संदेह, असं म्हणल्याबरोबर ते म्हणले. पण त्यांनी त्यांना निर्देश केला की कसं कसं करायचं तू लक्षात ठेव. तर एक तुम्हाला मी गंमत सांगतो, म्हणजे आपल्याला ती सिच्युएशन लक्षात आली पाहिजे तारखेनुसार. कार्तिक शुद्ध प्रतिपदा जी असते का नाही ती दिवाळीतली बली प्रतिपदा, बरोबर आहे. त्याच्यानंतर 11 दिवसानंतर एकादशी जी येते की नाही ती प्रबोधिनी एकादशी म्हणजे कार्तिक एकादशी. आणि त्याच्यानंतर एकादशी जी येते ती उत्पत्ती एकादशी, पुढची कृष्ण एकादशी, कार्तिक कृष्ण एकादशी. तिचं पारणं असतं 12व्या दिवशी म्हणजे बारस. आणि त्याच्यानंतर कार्तिक कृष्ण त्रयोदशी हा ज्ञानेश्वर महाराज समाधीचा दिवस आहे. हे ज्या अभंगामध्ये समाधीच्या अभंगामध्ये नामदेवराय सांगतात विठ्ठलाच्या तोंडातून, तो अभंग महत्वाचा आहे. विठोबा म्हणे ज्ञानदेवा तुझी विश्रांती मन ठेवा, ते मुराली आमच्या मना निसंदेह, कैसे समाधान ज्ञानदेवा अलंकापुरी समाधी ठेवा. ज्ञानदेव म्हणे तुमच्या पायाला ठेवा, नाही अलंकापुरात जा म्हणे. विठ्ठल ओळखला ओलावा नित्यरूप समाधी, धन्य धन्य ज्ञानेश्वरा पुण्यभूमी समाधी स्थिरा, कृष्ण पक्षी तुझं निर्धारा भेट देत जाईन. त्यावेळेस एक शब्द दिलेला आहे की दर कृष्ण पक्षामध्ये तुम्ही भेटायला बी येईल. इथे एक गंमत मी त्या दिवशी केली होती की शेगावच्या मंदिरातून महाराजांची पालखी पंढरपूरकडे निघाल्यानंतर काही जण गर्दी कमी म्हणून दर्शनाला जातात. जायला पाहिजे का? भगवंत कुठे निघले? पंढरपूरकडे. तुम्ही चालले दर्शनाला, कोणतं गर्दी कमी. आता तसंच पंढरीचा पांडुरंग स्वतः सांगतो कृष्ण पक्षी तुझं निर्धारा भेट देत जाईन. म्हणजे या कार्तिक कृष्ण एकादशी पासून त्या 2-4 दिवसाच्या दरम्यान माऊलीच्या समाधीच्या दरम्यान पंढरीचा पांडुरंग कुठं असतो? आळंदीत असतो. मग गर्दी कमी म्हणून तिथे दर्शनाला जातात तुम्ही, हे ध्यानात घ्या. मग जसं म्हणतो आमच्या दवाखान्यामध्ये तुम्ही आलं डॉक्टर आहेत का? डॉक्टर नाही, संपला विषय. तसं मूळ पीठ जे त्या मिठावरचं अधिष्ठान जे तेच नसतं त्या काळात. गर्दीसाठी तुम्ही जर भगवंताकडे जात असले तर आपला स्वार्थी भाव तर सोडला पाहिजे, गमती जबाब सोडून द्या. पण हे सांगितलं त्यांनी
ज्ञानाचं वर्णन करतात तिथं नामदेव महाराज. ज्ञानदेव ज्ञानसागरू, ज्ञानदेव ज्ञानागरू, ज्ञानदेव भव सिंधू तारू, प्रत्यक्ष पय प्रत्यक्ष रूप पय असे. ज्ञानदेवी ज्ञानगम्य हे आपल्यासाठी. ज्ञानदेवी ज्ञानगम्य, ज्ञानदेवी ज्ञानधर्म्य, ज्ञानदेवी ज्ञाननेम, सर्वभव सर्वथैव असे. ज्ञानेश्वर काय आहे तर ज्ञानेश्वरी काय आहे तर नामदेव वर्णन करतात. आणि मग हा सोहळा जो आहे हा इथे कृष्ण त्रयोदशीला ठरला, कार्तिक कृष्ण त्रयोदशीला. त्या दरम्यान पंढरपूर किती खाली झालं होतं, पंढरपुरातले कोण कोण लोक इकडे होते त्याची एक लिस्ट तुम्हाला मी सांगतो, म्हणजे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. चरित्रामध्ये महत्वाची गोष्ट आहे. पांडुरंग स्वतः आले, राही रुक्माई सत्यभामा तिन्ही आल्या, पुंडली गरुड हनुमंत शेष हेही पोचले बरं का. ध्रुव प्रल्हाद अंबऋषी, बळी भीष्म नारद, अक्रूर विभीषण, परिसा भागवत नामा, नामाचे 4 मुलं नारा गोविंदा विठा महादा हे 4 जण आले. यांनी समाधी साफ केली होती आणि यांनी ते दर्भ वगैरे ते आणलं होतं बरं का. तुळशी बेल तीर्थर ते दर्भ, त्यानंतर फुले भगीरथी तीर्थ त्यांनी आणलं. चांगा वटेश्वर हजर होते, गोरा कुंभार होते, सावता माळी होते आणि सर्व तीर्थ तिथे आलेली होती. म्हणजे इंद्रायणीचं स्नान जे म्हणतात का नाही ते काही साधन नाही. चंद्रभागेचं स्नान जसं आहे तसं इंद्रायणीचं स्नान आहे. तर हे सगळेजण इथं आले होते आणि हा सोहळा माऊलींना समाधी घ्यायची. तो सोहळा जो आहे तो सोहळा अनुपम्य होत असताना शेवटी काही जरी असलं, गुरु असले, शिव असले, व्योम आणि हे मी काही समजत नाही, मग मी ऋषी नाही, मी किन्नर नाही, मी देव नाही, तरी मी मोठा बंधूत आहे. तिथं आठवण आली असली पाहिजे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेची निवृत्तीनाथांना. त्यांच्या अंतर्यामी असलेला धैर्याचा बांध तिथे तुटला आणि ते म्हणतात पांडुरंगाला आणि माऊलीला तो अभंग खरोखर तुमच्या माझ्या हृदयाला सुद्धा स्पर्श करेल. नामदेवराने असं वर्णन केलं, नामदेवराव संत जितके श्रेष्ठ होते, भक्त जितके श्रेष्ठ होते तितके श्रेष्ठ कवी होते. भावना कशा मांडल्या बघा. निवृत्ती म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही. बांधल्या तळ्याचा फुटलासे पाठ, ओग 12 वाट मुरडती. बांधल्या पेंडीचा सुटलासे आळा, तृण रानोमाळा पांगलेसे. हरिनिवीन खोपी पडली या ओस, 10 दिशा पाडसे भ्रमताती. मायबापी आम्हा त्यागिले तेव्हा, हा मुद्दा महत्वाचा आहे, मायबापे आम्हा त्यागिले तेव्हा, ऐसे संकट नाही झाले, ऐसे संकट तेव्हा झाले नाही. नामा म्हणे देवा पेटला होता क्षण, खरा समाधान निवृत्तीची. निवृत्तीची अवस्था पाहून हे वर्णन नामदेवराने केलं. भगवंताला म्हणतात की वर्णन तुम्ही निवृत्तीचं समाधान करा. देव रुक्मिणी आणि साध्वीनं करीती समाधान निवृत्तीचे. समाधान करतात. काय समाधान करतात? ज्ञानियांनी ऐशी करावी खंती, ज्ञानियांनी ऐशी जव करावी खंती, अज्ञानाचा किती पाळाला. तुम्ही ज्ञानी लोक जर असं खंत करसाल तर अज्ञानी तर मेले मग. त्यानं काय करावं, त्यांचं दूर पाठून जाईल. आकाशाचे ठाई आभ्रे येती जाती, कोण त्याची खंती करू पाहे. समाधान केलं, समाधान झालं, समाधान झालं, समाधान झालं असं आपण समजून चला. मग नंतर समाधीचा क्षण आला. त्याच्या आधी मी सांगितलं नारा गोविंदा विठा महादा यांनी ते समाधीचं स्थळ स्वच्छ केलं, दर्भ टाकलं. आता ते 6व्या अध्यायामध्ये तुम्ही सांगितलं तो दर्भ वगैरे टाकला, फुलं तीर्थ सगळं अंथरलं. आणि भाग्य पहा कसं आहे, हे भाग्य फार महत्वाचं आहे. हा अभंग सगळ्यात शेवटचा जो आहे तो महत्वाचा आहे. आणि त्या अभंगामध्ये नामदेवराव समाधीचं वर्णन करतात. देव निवृत्ती यांनी धरले दोन्ही कर, म्हणजे एक हात पांडुरंगानं धरला, एक निवृत्तीनं धरला. जातो ज्ञानेश्वर समाधीशी. नदीची या माशा घातले माजवन, तैसे जनवन कालवले. दाही दिशा धुंद उदयास तवाविन. संध्याकाळी किंवा सकाळी धुंद होतात, पण त्या दुपारच्या वेळी अशा प्रकारचा अवस्था झाली की त्या धुंद झाल्या तशा. तैसे गगन कालवले. जावणी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेवी. ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पादपद्मी ठेवा निरंतर. 3 वेळा जेव्हा जोडिले करकमळ, झाकियले डोळे ज्ञानदेवे. भीममुद्रा ठेवी डोळा निरंजनी लीन, झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. आणि आता म्हणतात नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानदेव समाधीस्थ. मी तुम्हाला सांगितलं परंपरा काय. ज्ञानेश्वर महाराजांचे शिष्य विठोबा खेचरांचे शिष्य जे आहेत ते नामदेवराय. म्हणून आजकाल लोक काही म्हणत असले तरी
नामदेवराय त्याला बाप म्हणजे पितामह मानत होते, म्हणून लोक काही म्हणू बरं का. लोकांच्या याच्यात आपण म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी आणि तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये सांगितले की करावा जतन आपुला विश्वास अंगा आला रस आवडीचा, बहुता छंदाचे बहु असे जन नये वाटू मन त्यांच्या सवयी. करावा जतन आपुला विश्वास अंगा आला रस आवडीचा. नामदेवाला सांगितलंय आता लोपला दिनकर बाप ज्ञानदेव समाधीस्थ. माऊलींची समाधी झाली, माऊलींची समाधी झाली, माऊलींची समाधी परिपूर्ण जरी झाली तरी काही गोष्टी आपण अजून त्यातल्या समजून घेणं आवश्यक आहेत. महत्वाच्या त्या समजून घेणं आवश्यक याच्या करतायत की आपल्याला ज्ञानेश्वराचं चरित्र इथं संपताशातला भाग नाही. कारण जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मानवतेला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, आणि ते मार्गदर्शन ज्ञानेश्वरीमध्ये. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी असं जरी सांगत असलं तरी पंढरीच्या पीठामध्ये निवृत्ती आहे, पंढरीच्या पीठामध्ये निवृत्ती आहे. आणि ही निवृत्ती जी आहे ती खऱ्या अर्थानं ज्ञानानं परिपूर्ण करून ती भक्तीची अवस्था परिपूर्ण होऊ शकते. आणि ती अवस्था परिपूर्ण होण्याकरता तुम्हाला मला प्रत्येकाला या ज्ञानेश्वरी सातत्यानं चिंतन करणं आवश्यक आहे. हे चिंतन करत असताना ज्ञानेश्वरी तुम्हाला मला काय देऊ शकते हे लक्षात आलं पाहिजे. हे लक्षात येत असताना पसायदान जगासाठीच मागितलं, परंतु ज्ञानेश्वरी बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप घेतात की ही तुम्हाला निवृत्ती प्रधान आहे, ही तुम्हाला संसारापासून दूर करते, हे तुम्हाला असं करते. परंतु एका विशिष्ट वयानंतर, एका विशिष्ट प्राप्तीनंतर माणसाच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती याकरता नरदेव हे लक्षात आलं पाहिजे. आणि त्याकरता सगळ्यात सोपान जो आहे तो ज्ञानेश्वरीचा आहे. कारण या जीवनामध्ये भौतिकतेची तुम्ही किती जरी आज धरली तरी आज हे संपलं की ते पाहिजे, ते संपलं की ते पाहिजे अशी माणसं मग हे असते. परंतु तुम्हाला आतून भरण्याकरता जर काही लागत असेल तर ती ज्ञानेश्वरी. म्हणून तुम्हाला मला आतून परिपूर्ण करणारा ग्रंथ जो आहे तो ज्ञानेश्वरी. त्याच्यामुळे ज्ञानेश्वरी जी आहे या ग्रंथाला माणसानं मला असं वाटतं की सातत्यानं आपल्या जवळ ठेवावं. आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जो आहे हा खरोखर अक्षर शब्द ओवी अर्थ काही जरी जाणलं तरी त्याच्यामध्ये गोडवा आहे, एक प्रवाहीपणा आहे. आणि तो जो आनंद आहे तो आनंद मला असं वाटतं की जीवनाच्या संघर्षामध्ये संकटामध्ये तुम्हाला मला ज्या ज्या ठिकाणी काही जखमा होतात अंतर्यामी बरं का बाहेरच्या नाही, त्या भरून काढण्याचं अमृत जर असेल की नाही पृथ्वीला तर ते ज्ञानेश्वरीच आहे. म्हणून तुम्ही आम्ही ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र वाचत असताना पाहत असताना ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जो आहे तो आपल्याला कशा पद्धतीने अंगीकृत करता येईल आणि तो अंगीकृत करत असताना त्या ग्रंथाचं समाजामध्ये कशा पद्धतीने आपल्याला आपापल्या परीनं त्याचा प्रचार प्रसार करता येईल याकरता आपल्या स्वतःला बांधून घेणं आवश्यक आहे. ते जर बांधलं तर मला असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र जे आहे त्याचं आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या व्यक्तिमत्वानं त्यांच्या एकंदर या अवतरणानं या मानवावर केलेल्या उपकाराचा कुठेतरी आपण उतराई होण्याचा प्रयत्न केला असा माझा एक स्वतःचा अभिप्राय आहे. म्हणून आपण या निमित्तानं त्या ज्ञानेश्वराचं खऱ्या अर्थानं एक वैशिष्ट्य जे आहे ते लक्षात घेऊन या जीवनामध्ये आपल्याला निवृत्तीकडे घेऊन जाणारं म्हणजे परिपूर्ण करणारं, समाधानात आनंदामध्ये आपल्या स्वतःच्या एकंदर कर्तृत्वाला आनंदामध्ये परिपूर्ण करणारं अशा प्रकारची ही एक अवस्था जी आहे ती आपल्याला प्राप्त करून देण्याचे साधन जे आहे ते ज्ञानेश्वरी असं मी मानतो. ज्ञानेश्वर महाराजांचे मानवतेला असलेल्या उपकाराचा शेवटचा टप्पा मला सांगायचा आहे तो म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी रचला पाया वारकरी संप्रदाय याचा अर्थ समजून घेणं आवश्यक आहे. ज्ञानेश्वर महाराज जीवनाचा काळ जो 13व्या शतकातला आहे त्याच्या आधी 10व्या शतकामध्ये आपल्याकडे इस्लामी आक्रमण झालं होतं. तिथपासून तुमच्या माझ्यावर अत्याचार सुरू झाले होते. लोकांना सामान्य माणसाला एकत्रित येण्याकरता काहीतरी गोष्टी लागतात त्याचा आपण पुरावा पाहिलेला आहे. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती सुरू केली, लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सुरू केला असं आपण जे म्हणतो ते एकत्रीकरणासाठी लोकांना एकत्र आल्यानंतर काही विचार करता येईल. त्याच्या पूर्वी म्हणजे या मुघलांचं आक्रमण होण्यापूर्वी किंवा अशा क्रूर अशा सत्ता किंवा संपत्तीसाठी आणि धर्मप्रसाराकरता तलवारीच्या जोरावर धर्मप्रसार करणाऱ्या या क्रूर टोळ्याच्या विरुद्ध काही आक्रमण त्यांचं होण्यापूर्वी आपल्या इकडे दिंड्या जात होत्या, पण त्या एकांगी होत्या. परंतु या 300 वर्षाच्या काळामध्ये हजारापासून 1300 पर्यंत जे काही भोगलं जे काही पाहिलं, कारण त्या दरम्यान अल्लाउद्दीन खिलजी जो आहे तो तिथपर्यंत आला होता, ज्ञानेश्वर महाराज जिथं होते तिथपर्यंत. म्हणून त्यांनी त्या काळात एक परंपरा सुरू केलेली आहे. ती परंपरा जर लक्षात आली तर तुम्हाला या महाराष्ट्रातील पांडुरंगाच्या त्या वारीचं अर्थ लक्षात येईल. त्या वारीचा अर्थ मला या निमित्तानं सांगायचा तुम्हाला. वारीचा अर्थ असा आहे की शास्त्रामध्ये त्रिपुटी आहे, ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय. तुमच्या आमच्या या वारकरी संप्रदायामध्ये सर्वांचा ज्ञेय जो आहे तो पंढरीचा पांडुरंग आहे.
विठ्ठल आहे. ज्ञान जे आहे ते तुमच्या माझ्यामध्ये या ग्रंथराज ज्ञानेश्वरी अभंगगाथा यांच्या माध्यमातून आलेलं आहे. आणि ज्ञाते जे ते आपण सर्वजण आहोत. म्हणून दिंडीची परंपरा जी आहे त्याच्यामध्ये एक वेगळा बदल झाला. आणि प्रत्येक संताचा पादुका किंवा त्याचा मुखवटा घेऊन पालखी घेऊन ज्यावेळेस वारकरी जातात त्यावेळेस त्याला पालखी आणि पालखी सहित दिंडी म्हणतात. दिंडीमध्ये मुखवटा किंवा पादुका नसतात. पण पालखी जिथं असते ती खऱ्या अर्थानं वारीकडे जाणारी भगवंताची शक्ती असते, संताची शक्ती असते. म्हणून आपल्याला ज्यानं ज्ञान दिलं त्या ज्ञानाचा स्रोत ज्ञान देणारा तो म्हणजे ग्रंथ निर्माण करणारा तो ज्ञानेश्वर असेल, जगद्गुरु तुकाराम महाराज असेल, या सर्वांना ज्ञाते म्हणजे ते वारकरी ते घेऊन त्या ज्ञानाकडे जातात. ही खरी दिंडी किंवा ही खरी पालखी आहे आणि यानं ती वारी होत असते. म्हणून ज्ञानोबा रायाची पालखी आणि त्या पालखीमध्ये आमच्या दिंडीचा क्रमांक इतका आहे. पालखी कोणाची? ज्ञानेश्वर महाराजांची. तुकोबा रायांची पालखी, त्याच्या मागे आमच्या दिंडीमध्ये इतका क्रमांक आहे. म्हणजे आमचा बाप जो आहे तो ज्ञानेश्वर किंवा तुकारामाच्या स्वरूपामध्ये समोर चालतो. ते ज्ञान आहे आमचं. पंढरीचा पांडुरंग तो ज्ञेय आहे आमचा. आणि त्याच्या मागे आम्ही जाणारे वारकरी जे ते आम्ही या आमच्या ज्ञानाच्या माध्यमातून त्या ज्ञानाला प्राप्त करणारे संताचे सांगाती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे, हे या वारीचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून या परंपरेला जिवंत ठेवणे, वृद्धिंगत करणे, नवे नवे तिच्यामध्ये नवचैतन्य टाकणे, हे कार्य जे आहे हे ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या आधी कधीही कुठेही अशा प्रकारच्या दिंड्या कोणत्या संतांच्या निघत नव्हत्या. ते लोक दर्शनाला जात निश्चित होते पंढरीच्या पांडुरंगाला. कारण 8व्या शतकामध्ये पांडुरंग अष्टकम जे लिहिलेलं आहे आदी शंकराचार्यांनी, त्यावेळेस पांडुरंग महात्म्य होतच. पण पांडुरंगाच्या महात्म्याला अधिक बळकटी सामान्याचा खऱ्या अर्थानं त्याला एक अधिष्ठान देण्याचे कार्य जे आहे ते ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. म्हणून ज्ञानादेवी रचिला पाया. हा पाया जो आहे हा जितका मजबूत तितके तुम्ही आम्ही सशक्त विचारानं सुद्धा, कृतीनं सुद्धा, भक्तीनं सुद्धा. कारण ज्ञान तुमच्या आमच्याजवळ ज्ञानेश्वर तुकोबा राहायचं आहे. आज माऊली ज्ञानेश्वरांचं चरित्र सांगत असताना ठाणे उपासना केंद्राच्या बरोबर ज्या ज्या व्यक्तींपर्यंत हे पोहोचेल त्या सर्वांना मनापासून मी वंदन करतो आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी मी विराम देतो. रामकृष्ण हरी.